चला सुस्वागतम. नाणेफेक जिंकून महाराज 11 या संघाने क्षेत्ररक्षण निवडलं आहे आणि फलंदाजी करायची आहे नरवीर योद्धा या संघाला. सनी धुमाळ आणि अजय कदम यांची कॅप्टन्सी आज आपण पाहणार आहोत. खरं तर एका परिसराला खेळत असताना एका संघाचं नेतृत्व तुम्हाला करण्याची संधी केव्हा मिळते, जेव्हा तुमचं क्रिकेट ही तुमची ओळख बनते आणि तीच ओळख या सर्व कॅप्टन्सने टिकवलेली आहे. आज एकूण 4 कॅप्टन्स खेळतील. सनी धुमाळ, अजय कदम, रोहन भालगरे आणि विशाल बढे हे 4 कॅप्टन्स आपल्या संघाचं नेतृत्व करतील. काल जबरदस्त मॅचेस रंगल्या. काल 3 सामने शेवटच्या मोमेंटपर्यंत पोहोचलेले आहेत आणि म्हणूनच आज देखील तशाच सामन्यांची अपेक्षा आपण ठेवू शकतोय. काल हिट स्क्वॉड ग्रुप आणि जय शिवराय 11 या 2 संघांनी सुपर 8मध्ये चाल केलेली आहे आणि आज 4 पैकी 2 संघ सुपर 8मध्ये चाल करतील. काल 3 अर्धशतकं आपण पाहिली. 1 बॉल 1 अशी सिच्युएशन 2 वेळा आली आणि म्हणूनच आज तशाच चित्त थरारक क्षणांचा आपण आनंद घेण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. चला जास्तीचा वेळ न घेता महाराज 11 एका रांगेत आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. आपण आहोत आर आर कॉलेज क्रीडांगण भोर, जिल्हा पुणे. काल आदरणीय विक्रमदादा खुटवड, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पुणे, ज्यांच्या शुभहस्ते खेळपट्टीचं पूजन झालं, ज्यांच्या शुभहस्ते नाणेफेकीची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे. काल काल अद्विका उद्योग समूहाचे आदरणीय धनेशभाऊ डिंबळे हे सुद्धा उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते, ज्यांच्या वतीनं ती मालिकेवर संघ मालकाची बाईक स्पॉन्सर झालेली आहे आणि सर्व ट्रॉफीज आम्हाला त्यांच्या वतीने पुरस्कृत झालेल्या आहेत. तसेच आदरणीय बंटीदादा कोडे, उपसभापती पंचायत समिती भोर, हे देखील काल उपस्थित होते. काल सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या शुभहस्ते आपण उद्घाटन सोहळा संपन्न केला आणि पहिल्या सामन्यापासूनच भोरचं क्रिकेट किती उन्नत आहे, किती विकसित आहे त्याचं प्रमाण मिळालं. जेव्हा एका चेंडूत 3 धावाची गरज असताना षटकार खेचून तो सामना संपला आणि तेव्हापासून मग ती अशी सुरुवात झाली आणि म्हणतात ना की वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या सामन्यानंतर मग त्यानंतर तसेच क्षण सातत्यानं आपण पाहिले, ज्या क्षणांसाठी आपण विविध मैदानं गाठतो पण तुम्हाला ते क्षण अनुभवता येत नाही. पण काल नेल बायटिंग मोमेंट्स या भोर तालुका क्रिकेट लीगच्या आपण अनुभवल्या आणि आज सुद्धा तशाच मोमेंट्सला आपण शोधणार आहोत. तर पाहूया. मैदानाच्या आतमध्ये आता सर्व सेटल होते. खेळपट्टी व्यवस्थित सेट केलेली आहे. आखणी व्यवस्थित झालेली आहे. अभय सर आणि आयुष सर मैदानात दाखल होतील. माझ्यासोबत सूरज धायगुडे जुळतील पहिल्या डावासाठी. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर समालोचन कक्षात असला पाहिजे. सामना 7 षटकांचा आहे. 35 मिनिटात तुम्हाला एक डाव कसाही संपन्न करावा लागेल. जर 35 मिनिटात संपली 30 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील. एकूण 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. 2 गोलंदाजांना 2-2 षटकं मिळतील आणि बाकी गोलंदाज फक्त एक षटक हाताळतील. पंचांचा निर्णय हा मान्य असेल. प्रत्येक संघाला फक्त एकच DRS मिळेल. जर तो तुम्ही घालवला तर तुम्हाला पुन्हा DRS घेता येणार नाही. जेव्हा तुम्ही नवीन डाव सुरू करता तेव्हाच तुम्हाला बॉल चेक करता येईल. त्यानंतर पंच किंवा कमिटी जे चेंडू देतील ते तुम्हाला घ्यावे लागतील. पहिल्या 2 षटकांसाठी जर चेंडू हरवला तुम्हाला नवीनच चेंडू मिळेल आणि त्यानंतर जर चेंडू हरवला किंवा खराब झाला तुम्हाला दुसरा जुना चेंडू पुरवला जाणार आहे. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे. चला 35 मिनिटांसाठी तर तुम्हाला ती तरतूद दिलेली आहे. आम्ही अधूनमधून ती सूचना सुद्धा तुम्हाला देऊ की तुम्ही किती वेळ घेतलेला आहात आणि तुम्हाला आठवण करून देऊ की तो डाव जो तुम्ही खेळताय, क्षेत्ररक्षण करा किंवा फलंदाजी, तुम्हाला 35 मिनिटात पूर्ण करायचं आहे. आणि म्हणूनच त्या सूचना पंच तुम्हाला देतीलच. तुम्ही सुद्धा सुज्ञ आहात, तुम्ही हुशार आहात, तुम्ही क्रिकेट खेळलेलं आहात. तर सातत्यानं आम्हाला ती माहिती देणं थोडंसं गैर वाटते. त्याचमुळे आपलं वर्तन हे नियमानुसार असलंच पाहिजे, त्यात कुठलंच दुमत नाही. तर मॅच ऑन होतं. TLC स्पोर्ट्सवर जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय आणि आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते नरवीर योद्धा संघाकडून. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर चला या समालोचन कक्षामध्ये या. सूरज, आपलं स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. यस, थँक्यू. मनपूर्वक सर्वांचे या ठिकाणी आपण स्वागत करूयात. विक्रमदादा खुटवाड युवमंच आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग, सर्वांचे या ठिकाणी अगदी आपण स्वागत आहे. आज दिवस क्रमांक 2 या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते
पहिली मॅच जिथे महाराज 11 आणि सनी धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम खरं तर महाराज 11 पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडून नरवीर योद्धा अजय कदम यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना खरं तर ही टीम आपल्याला पाहायला मिळते. याच दोनही टीम्स आज मात्र बातब्बर अगदी राहिल्यात आणि ही मॅच देखील आज महत्त्वपूर्ण ठरेल. दिवस क्रमांक 2 मध्ये पहिली मॅच ऑन स्क्रीनवरती आणि दोनही पाठीमागे खरं तर टॉस देखील झालाय. आता दोनही टीम्स खरं तर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील आणि मॅचला लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. चला, नरवीर योद्धाचे 2 फलंदाज पोहोचत आहेत आणि कार्तिक आणि अक्षय पांगारे आणि कार्तिक मालुसरे हे 2 फलंदाज सुरुवात येताना पाहायला मिळतील. एक्स्ट्रा मेंबर सांगतायत की आज आम्ही 150चा पल्ला पार करू पहिल्या डावामध्ये. तो आत्मविश्वास आहे नरवीर योद्धाचा. पण पाहूया, आमचे दुसरे एक्स्ट्रा मेंबर सांगतात की आम्ही 50च्या आतमध्ये रोखू. 42 शेड्यूलमध्ये 50च्या आतमध्ये रोखण्याचा कयास आहे महाराज 11चा. आणि प्रत्येकानं ते मॅनिफेस्ट करायचं असते की मला हे पाहिजे. ते कसं ना कसं तुम्हाला मिळून जाते. पाहूया ते मॅनिफेस्टेशन 2 एक्स्ट्रा मेंबरचं काम करून जातं का सूरज. पाहूया या दुपारच्या सत्रामध्ये काल जसं गाजलेलं सत्र आपण पाहिलं, 3 आकडी धावफलक आपण पाहिला होता, तसाच 3 आकडी धावफलक आज सूरज पाहायला मिळेल का? येस, कालचा दिवस जर पाहिला तर दोनही मॅचेस लगातारच्या ज्या राहिल्या ते करता 3 आकड्या धावफलकावरती पोहोचल्यात. परंतु नंतरच्या मॅचेस मात्र कुठेतरी थांबल्या गेल्या. 50-60 धावांपर्यंत रोखण्याचं काम करतं खेळाडूंच्या माध्यमातून देखील राहिलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मॅच खरं तर महत्त्वपूर्ण ठरेल. 3 आकड्यामध्ये धावफलक पोहोचवण्याचं काम करतं नरवीर योद्धाचे सलामीची जोडी खरं तर करेल का, तेही अगदी पाहणं महत्त्वाचं राहील. तमाम प्रेक्षक रसिकांचं पुढे एकदा मनपूर्वक या ठिकाणी अगदी आपण हार्दिक स्वागत करूयात. दिवस क्रमांक 2ला या ठिकाणी आपण सुरुवात करतोय. टीम कोणताही वेळ घेऊ नका. टीम महाराज 11. चला, मॅचला इथे मित्रांनो ऑन करणं महत्त्वाचं राहील. पहिली ओव्हर इथे मार्गस्थ करण्यासाठी गोलंदाज सनी स्वतः कॅप्टन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. आणि का त्यांच्या वतीनं सुरुवात होऊ नये, जर त्यांची कॅप्टन्सी सातत्यानं आपण पाहिलेली आहे, जो अनुभव सनी यांच्याकडे आहे, तो अनुभव जर त्यांनी वापरला, सुरुवात चांगली दिली, तर मग त्यांच्या त्या ऊर्जेला, त्यांच्या त्या गुणवत्तेला कॅरी फॉरवर्ड करू शकतील पुढचे गोलंदाज. आणि म्हणूनच ती जबाबदारी स्वतः कॅप्टनने स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत कार्तिक मालुसरे आणि नॉन स्ट्रायकर्स एंडला फलंदाज आहेत अक्षय पांगारे. चला, ऑल द बेस्ट. चालू होतोय आजच्या दिवसाचा पहिला सामना. 2:25 ऑन टाइम. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी सनी होत आहेत सज्ज. पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट. फुल एंड बॉल ड्राईव्ह केलंय. मिड ऑफ आहे, पण त्यांच्या डावीकडून बॉल मागे सरकतो आणि उत्तम सुरुवात या दुसऱ्या दिवसाच्या दुपारच्या सत्राची. पहिल्याच बॉलवर येतोय अप्रतिम भोर तालुका क्रिकेट लीग चौकार. यस, पहिलाच बॉल. खरं तर चांगली सुरुवात आज मात्र नरवीर योद्धा टीम देखील बनवतीये आणि पहिल्याच बॉलवरती तू चांगला फटका अगदी गॅपमध्ये असताना पाहायला मिळतीये. पॉवर प्लेची षटकं, पॉवरफुल खेळी करण्यासाठी खरं तर खेळाडू आले. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे सनी धुमाळ. हाई बॉलला पुन्हा एकदा पुढे ससावत खरं तर खेळायचा प्रयत्न. चेंडू मात्र बदली हातातील टप्पा मात्र योग्य वापरला. चेंडू डॉट मिळेल. सहजासहजी सनीला नाही ओळखता येणार. यावेळेस वेग वाढवला होता, टप्पा हलकासा खेचला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ. विकेट किपर चांगल्या पोझिशनमध्ये दिसत आहेत. त्यांनी बॉल गॅदर केला आणि यष्टीचीसाठी तो प्रयत्न होता जरूर, पण तोपर्यंत पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर कार्तिक पोहोचला होता. धावसंख्या पोहोचते 4वर. फुल लेन बॉल, बॅटच्या टोला कनेक्शन मिडॉन आहे. थोडासा लेट पोचला, थ्रो उशिरा झाला. नॉन स्ट्रायकर्स एंडला मिळते कार्तिकला 1 धाव आणि धावसंख्या पोहोचते नरवीर योद्धाची 5. 5च धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या बॉलवरती चौकार होता, त्याच्यानंतर पाठीमागे डॉट आणि आताची एक सिंगल मिळत असताना 5 धावा धावफलकावरती लागल्यात. सनी धुबाळ आपल्या टीमसाठी करत इथे षटक मार्गस्थ करतायत. अजून 3 बॉल इथे मार्गस्थ करायचेत आणि कसे मार्गस्थ करतील. हाय बॉल उडवलाय हवेमध्ये, आपल्याला पाहायला मिळतोय. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि त्यानंतर मोठा धक्का, मोठी विकेट आली आहे. पहिला धक्का टीम नरवीर योद्धा टीमसाठी विकेट. काय सुरुवात केली होती खरं तर नरवीर योद्धा टीमने, चौकार कार्तिकच्या वतीनं. पण त्यानंतर अक्षयने जो कॅच उडवला तो गणेशने टिपलेला आहे आणि सनी धुमाळ यांच्या खात्यात विकेट. बघा पुन्हा एकदा ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस वर गेला. मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक पोहोचले तर खरं तर कॉलिंग चुकली होती. मिड ऑन सांगतोय जर माझा झेल आहे तर मग तुम्हाला इतक्या जवळ येण्याची गरज नाही. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करता अशा वेळेला कॉलिंग झाली पाहिजे. आणि आता स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येतात. कॅप्टनला फेस करण्यासाठी अजय कदम मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा, 1 फलंदाज बाद नरवीर योद्धा. यस, अजय कदम कॅप्टन खरं तर नरवीर योद्धाचे मैदानाच्या आतमध्ये पोहोचतात. परंतु महाराज 11 टीमचे देखील कॅप्टनच असतील. बॉलिंग ट्रॅकवरती सनी धुमाळ एक मोठी विकेट मिळवली आहे.
5 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिला धक्का, अजून 2 बॉल इथे मार्गस्थ करायचे आहेत. कॅप्टन विरुद्ध कॅप्टन ही मॅच आता मात्र रंगत जाईल. महाराष्ट्र 11 बनाम नरविरुद्ध पहिली मॅच. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा मार्गस्थ करतील खरं तर सनी धुमाळ. कॅप्टन आणि मोठी जबाबदारी खरं तर या खेळाडूवरती राहिली आणि कॅप्टन काय बनवलं असेल महाराष्ट्र 11 टीमचं त्याचे क्वेश्चन आहे ते प्रश्न मात्र उत्तर देण्याचं काम करतं सनी धुमाळ करत आहेत. ओहो, अजय कदम आले, चांगला फटका खेळतील, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला रोखतील. या बॉलवरती आताची पुन्हा एकदा एक सिंगल आली आहे. स्पॉइंटमध्ये खेळायचा प्रयत्न आणि एक सिंगल मिळतीये. थोडा ॲक्रोबॅटिक आहे अजय, पूर्णपणे तो झेपावला होता हा स्ट्रोक खेळताना बॉलच्या पिचिंगवर. पण बॅटच्या आउटसाईड एज घेऊन बॉल बॅकवर्ड पॉईंटला 2 क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. बॅकअप असल्यामुळे फक्त ती एकच धाव मिळते आणि ज्यांनी चौकार खेचून या डावाची सुरुवात दिली होती ते आर्थिक आता 6व्या चेंडूवर स्ट्राईकवर पोहोचलेले आहेत. पहिल्या चेंडूवर 4 आणि 5 चेंडू नंतर 6. खूप मोठा फरक स्पष्टपणे दिसतोय स्कोर कार्डवर आणि ही वापसी आहे सनी धुमाळ यांची. पहिल्या चेंडूवर चौकार येऊनही तो दबाव त्यांच्या देहबोलीवर बिलकुल जाणवला नाही. त्यांचा कॉन्फिडन्स बूस्ट होत राहिला. लास्ट बॉल, फुल इन बॉल. पुन्हा एकदा फक्त डिफेन्सिव्ह अप्रोच फलंदाज कार्तिकचा यशस्वी षटक राहिलेलं आहे. महाराज 11 या संघाचा पहिल्या षटकाचा खेळ संपला. 6 धावा 1 फलंदाज बाद. यस, पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती 6 धावा आणि 6 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान नरविरुद्ध टीमचं खरं तर राहिलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि चांगली सोर खरं तर म्हणावे लागेल आज सनी धुमाळ यांच्या माध्यमातून, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार येऊन सुद्धा स्वतःला देखील सावरले आज खेळपट्टीवरती आणि त्यानंतर रोखण्याचं काम खरं तर यांनी केले. मोठी विकेट खरं तर पाठीमागच्या ओव्हरमध्ये येत असताना अगदी पाहायला मिळते. अक्षय बांगरा बॅक टू द पवेलियन झालेत. तेही विकेट अगदी महत्त्वपूर्ण ठरलेल्या टीमसाठी. एक धक्का राहिला आहे आणि 6 धावा खर्च करत असताना पहिल्या ओव्हरचा इथे खेळ कंप्लीट होतोय आणि त्याचबरोबर षटक इथे मार्गस होतोय. दुसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज यस, अरविंद यांना खरं तर पाठवलं गेलंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं इथे मार्गस्थ करतील टीम महाराज 11. कशा प्रकारे आता आक्रमण इथे देखील करतील निर्विरोध टीमचे खेळाडू ते एकदा पाद महत्वाचं राहील, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्यात. थोडीशी चांगली सुरुवात झाली होती पहिल्या बॉलपासून, परंतु षटकाचा शेवट मात्र गोड करण्याचं काम करतं सनी धुमाळने देखील पाठीमागच्या ओव्हरमध्ये केलंय. चला, टाइमचं मॅनेजमेंट देखील कळतोय आणि पंच देखील टाइमचं मॅनेजमेंट करतायत, त्याच्यामुळे अन्यथा तुम्हाला दंडित देखील केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये, याची देखील आपण नोंद घ्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती आहेत. विक्रमदादा खुटवार युवमंच आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग आणि दुसरं ओव्हर चालू करतोय आपण. ओहो, हा बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हलकीशी कडा पाठीमागच्या दिशेने ट्रॅव्हल होताना चेंडू पाहायला मिळेल. सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती चौकार, 4 धावा. म्हणजे हे ठरलेलं आहे का की षटकाची सुरुवात ही चौकाराने झाली पाहिजे, की मागच्या षटकाची सुरुवात चौकाराने झाली आणि त्यात दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा चौकाराने झालेली आहे. 4 मिळतात आणि धावसंख्या पोहोचते डबल फिगरवर. 10 धावा. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहूया. बॉल गलीमधून आणि शॉर्ट थर्डमॅनला बीट करून मागे सरकला. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न फलंदाज अजयचा राहिलेला आहे, पण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून एक्स्ट्रा रन मिळते. प्रेशर शिफ्ट होते बॉलरवर. धावसंख्या पोहोचते 11. यस, वाईट बॉल राहिलाय. चौकार येऊन सुद्धा या बॉलला पुन्हा एकदा चांगला फटका घेतील. आक्रमण चढवलाय, सुईमध्ये धागा उलाय, चांगलाच आहे. सीमा पार. मिळतील रन 4. चौकार, एक्स्ट्रा कव्हर. आता ते परफेक्शन अजय कदम यांचं पाहायला मिळते खेळपट्टीवर. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या बाहेर बॉल टेबलला शफल झाले होते आणि त्यानंतर पंच करताना बॉलला खळलंय मिड ऑफच्या पलीकडून थेट लॉंग ऑफ सीमारेषेच्या पार. आणि आता लगातार हा दुसरा चौकार, म्हणजे मधल्या काळामध्ये वाईट बॉल होता तो तर बोनस होता, पण या 2 चौकारांनी आता चांगली स्थिती पाहायला मिळते नरवीर योद्धा ह्या संघाची. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर बदलला आणि त्यानंतर खेळ सुद्धा बदलला असंच कुठेतरी जाणवते. अरविंद धोंडे यांच्या विरोधात 2 चौकार आतापर्यंत वसूल केलेले आहेत अजयने. पुन्हा एकदा बॅकफुटला बॅलन्स करून हेलिकॉप्टर स्टाईलने बॉल खेळला. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पण तो वेळ घेतलाय आणि म्हणूनच त्याच वेळेचा फायदा फलंदाजांनी उचललाय. 2ची होते वाढ. धावसंख्या 17. 1 फलंदाज बाद.
17 धावा फलकावरती लागतील निर्विरोध टीम. खरं तर पाठीमागची ती विकेट राहिली अजिंक्य कदम मैदानाच्या आतमध्ये आल्यात आणि आल्यासरशी आक्रमण चढवण्यासाठी खरं तर खेळाडू ओळखले गेले. 4च बॉल खेळत 11 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. अरविंद धोंडे यांच्यावरती 2 लगातार असे खरं तर आक्रमण आणि त्याच्यानंतर 2 धावा देखील आल्यात. हा बॉल पुन्हा एकदा भरपूर बाहेर आले आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने बॅक टू बॅक तिथेच फटका करत खेळला गेला. या बॉलवरती आता खरं तर सिंगल मिळते. असायला पाहिजे संयम. प्रत्येक बॉल तर मनासारखा येणार नाही आणि मनासारखा खेळता येणार नाही आणि म्हणूनच यावेळेस तितकी तयारी नव्हती फलंदाज अजयची मोठ्या फटक्याची. पण मिळते एक धाव. या षटकाच्या प्रत्येक बॉलवर धावा मिळालेल्या आहेत नरवीर योद्धा या संघाला. पहिल्या षटकात फक्त 6 होत्या आणि आता मागच्या 4 बॉलवर 12 धावा मिळालेल्या आहेत नरवीर योद्धा संघाला. फायदाच राहिला हे षटक आतापर्यंत. कार्तिकच्या नावावर 5 धावा. अजय 12वर खेळतोय. बॅकफुटला बॅलन्स करून पूल करण्याचा प्रयत्न. कनेक्शन तितकं कन्व्हिन्सिंग नव्हतं. डॉट बॉल. डॉट आलाय. आता येणारा चेंडू खरं तर कशा प्रकारे तो मार्गस्थ होईल या रिप्लेमध्ये आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. फॉलो थ्रू मध्ये खरं तर इथे अरविंद धोंडे चेंडू रोखताय. शेवटचा बॉल दुसऱ्या ओव्हरचा आणि शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा हलक्या तरी खेळायचा प्रयत्न होता. चेंडू डॉट मिळतोय. 2 षटकांचा खेळ संपेल. टीम नरवीर होता धावफलकावरती. धावांचा आकडा 18 धावा धावफलकावरती एका विकेटच्या नुकसानावरती. 2 षटकं संपलेले आहेत आणि शेवटच्या 2 बॉलवर वरचष्मा राहिलेला आहे गोलंदाजाचा. ऑफस्टमच्या बाहेरची लेन त्यांनी व्यवस्थित पकडून ठेवली आणि या मागच्या 2 बॉलवर फॉलो करण्याचा प्रयत्न फलंदाजांचा नव्हता आणि त्याचमुळे बॉल फलंदाजाच्या आवाक्यापासून दूर राहिला आणि त्याचमुळे तितक्या धावा गोळा करता नाही आला. पॉवर प्लेमध्ये जितकी अपेक्षा होती नरवीर योद्धाला. 2 षटकाचा खेळ संपलाय. 18-1 फलंदाज बाद. यस 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 1 विकेटचं नुकसान या ठिकाणी राहिलंय. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं मार्गस्थ पुन्हा एकदा सनी धुमाळ इथे करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात. 1 विकेट आपल्या नावावरती देखील या खेळाडूने केले आणि त्यानंतर तिसरं षटक इथे मार्गस्थ करतायत सनी धुमाळ. स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग विक्रमदादा कुटवाड युवा मंच आयोजित खरं तर टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सर्व आज भोर तालुकाचे खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये देखील खेळत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. दुसरा दिवस पहिली मॅच महाराज 11 बनाव नरवीर योद्धा. हो या बॉलला पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने फटका खेळायचा प्रयत्न होता. आत्ताच्या बॉलवरती एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न केलाय. या बॉलवरती आरामात 2ही धावा आताच्या क्लिअर होतील. यस 2 आल्यात. धावफलक 20 रन्स. आधीच बनवलं होतं की सनीच्या विरोधात रिव्हर्स खेळायचा आहे आणि म्हणूनच कदाचित तो प्रयत्न सनी याने ओळखला. तितका आवाक्यात नव्हता बॉल. अजयच्या ताकद त्यांच्याकडे आहे. उंची आहे. बॅटस्विंग आहे. मजबूत खांदे आहेत तर सुद्धा रोखलेला आहे गोलंदाजाने आतापर्यंत. पुन्हा एकदा खोलात ठेवलेला बॉल. बॅटस्विंगचा वापर पण कनेक्शन नाही झालं व्यवस्थित. बॉल जातोय मागे. मिळते ती 1 धाव. 22ची 1 धाव वाढेल. धावसंख्या 21. एस 22ची एक सिंगल आता मात्र मिळते. खरं तर बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत अजय कदम वारंवार करतील. धावा चालू ठेवल्यात खरं तर या खेळाडूने. ते एक महत्वाचं राहिलंय. यस चांगल्या चेंडूला चांगला सन्मान दिला. जसं खराब बॉल मिळतो त्याला मा सन्मान देण्याचं काम इथे केलं जाईल. आई बॉल पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न आणि इथे देखील आपल्याला पाहायला मिळेल दांडी जी आहे ती खरं तर गुल्ली केली गेली आहे आणि खेळाडू इथे बाद होत आहेत. कार्तिक बॅक टू द पवेलियन. प्लीड ऑन झाले. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल यष्ट्यांवर धडकला आणि त्यानंतर बघा सेलिब्रेशन विकेट किपरचं. कारण ही पार्टनरशिप ब्रेक झालेली आहे आणि आता ह्यानंतर पाहूया नवीन फलंदाज कोण जातात मैदानाच्या आतमध्ये. माऊली जात आहेत. माऊली ओवळे जे वाकंबेचे खेळाडू आहेत. माऊली ओवळे वाकंबेचे खेळाडू एका बाजूला अजय कदम मैदानाच्या आतमध्ये जे येवलीचे खेळाडू आहेत. खरं तर मला असं वाटतं पुण्याचे ते व्यावसायिक खेळाडू आहेत. सातत्याने ते पुण्यामध्ये जास्तीत जास्त व्यस्त असतात आणि म्हणूनच त्यांच्या अनुभवाचा फायदा नरवीर योद्धाला होऊ शकतो. पण मी सनी धुमाळच्या गोलंदाजीने सुद्धा इम्प्रेस झालेलो आहे. पहिल्या षटकात त्यांनी विकेट मिळवला. या षटकात जेव्हा विकेटचा शोध घेण्याची गरज होती तो त्यांनी विकेट मिळवला. त्याचमुळे कन्सिस्टन्सी इज द की टू सक्सेस असं म्हटलं जातं आणि तीच कन्सिस्टन्सी सनी यांची पाहायला मिळालेली आहे. 21 धावा 2 फलंदाज बाद. आतापर्यंत 15 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावाचा संपलेला आहे. माऊली स्ट्रायकर साईडला आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आणि
त्यांचा तो अटॅकिंग स्टान्स. लेट्स सी कशा पद्धतीने कम्पीट करतायत सनी. माऊलीला संपर्क तितका चांगला नाहीये. बॉल लेग स्लिपला जाईल तोपर्यंत मिळते ती. एक धाव स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर अजय पोहोचतायत. धावसंख्या 22. 2 फलंदाज बाद. एस 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अजय कदम आता ऑन स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पोहोचतील. 2 बॉलचा खेळ उरलाय. सनी आता काय करतील आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा कॅप्टन विरुद्ध कॅप्टन ही खेळी अशी पाहायला मिळते. दोघेही कॅप्टन आज मात्र आहेत, परंतु सनीने सनसनी विकेट देखील मिळवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 1 विकेट, आताची 1 विकेट देखील आपल्या नावावरती करत राहिलेत सनी. आणि आताचा बॉल पुन्हा एकदा आज चांगला फटका इथे केला जाईल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक सिंगल मिळते. दुसरीचा देखील प्रयत्न आहे. धावचीची संधी बनेल. डेंजर एंड साठी. ओहो, यावेळी मिळत आहेत त्या 2 धावा. संधी सांगून येणार नाही, ती शोधावी लागते. आणि आता ही संधी तर समोरून आली होती. धावचीच्या स्वरूपात बाद करण्याची संधी आली होती, पण बॉल सनीला गॅदर नाही झाला आणि त्याचमुळे ती संधी गमावलेली आहे. माऊली धावचीच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते. अजयचं स्ट्राईकवर जास्तीत जास्त राहणं महत्त्वाचं आहे, कारण म्हणतात की चांगल्या फलंदाजाच्या खात्यात जास्त चेंडू आले पाहिजे आणि म्हणूनच जास्तीत जास्त स्ट्राईक अजय स्वतःकडे ठेवतोय. 200च्या स्ट्राईक रेट त्याने 16 बनवल्या. धावसंख्या नरवीर योद्धाची 24. आणि जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. एकच मारलाय, सॉलिड मारलाय, लॉंग ऑफ क्लिअर, अप्रतिम षटकार. यस, पहिल्या बॉलवरती चौकार, शेवटच्या बॉलवरती षटकार नावाचा डंका अजय कदमचा राहिला या मॅचमध्ये. चांगली खेळी आणि चांगल्या ओव्हरमध्ये खरं तर इथे कॅप्टन विरुद्ध कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. सनी यांच्यावरती आक्रमण अजय कदमचं पाहायला मिळत आहे. यस, अगदी षटकार मिळेल आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी खरं तर आपण पाहूयात. 3 ओव्हरचा खेळ संपला. नरवीर योद्धा टीम 30 धावा धावफलकावरती, 2 विकेटचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहिलं पाहिजे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 30 धावा धावफलकावरती लागल्या, 2 विकेटचं नुकसान. त्यानंतर होणारी मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळेल सरपंच 11 आणि त्यांच्या विरोधात साई 11. दोन्ही टीम्स लक्षात घ्या. सरपंच 11 टीमचे कर्णधार रोहन बालगेर. आपण टीम लिस्ट आपली लवकरात लवकर पोहोचवायची आहे. त्याचबरोबर साई 11 टीमचे कर्णधार विशाल बडे. आपण पण आपली टीम लिस्ट लवकरात लवकर पोहोचवा आणि पुढच्या मॅचसाठी लगेच आपण देखील तयारीत राहायचं आहे. विक्रमदादा खुटवाडी युवा स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग. आणि 4थ्या ओव्हरच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जातो, जिथे बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज खरं तर अमित शिलीमकर आलेत. यस, अमित शिलीमकर इथे षटक अगदी मार्गस्थ करतील आपल्या टीमसाठी. 4थी ओव्हर. अजय कदम देखील नव्या रूपामध्ये खरं तर येथील नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत पाठीमागच्या ओव्हरमध्ये या खेळाडूची राहिली आहे. धावा आल्या 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपन्न. ओहो, 4थी ओव्हर आणि पहिला बॉल चांगला वापरतील. स्टॉट मिळतोय. निर्धाव चेंडू आलाय. मानाचा करंडक. ज्या स्पर्धेमध्ये आयोजक ही भूमिका अमित शिलीमकर यांची असते. चांगलं क्रिकेट ते खेळतात आणि आता चांगली गोलंदाजी, अगोदर चांगली विकेट किपिंग आपण त्यांची पाहिली आणि आता गोलंदाज भूमिकेत अमित शिलीमकर यांना आपण पाहतोय. सुरुवात या षटकाची डॉटने झालेली आहे. माऊली स्ट्रायकर सेंडला धावसंख्या 30 वर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाही आहे. बॉल मागे सरकेल. सिंगल तर कंप्लीट केली वेगानं. त्यानंतर दुसऱ्यासाठी प्रयत्न नाही केला जात. स्ट्राईक अजय स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं करतोय. धावसंख्या 31. यस, पाठीमागच्या बॉलवरती अजय कदमचा खरं तर षटकार आणि त्याच्यानंतर लगातार पुन्हा एकदा आक्रमण बनवण्याचं मन बनवतील का, की आता मोठे पटके खेळणं गरजेचं राहिले. 4थी ओव्हर खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 7 ओव्हरची मॅच. एक जबरदस्त आयोजन. अजय पुन्हा एकदा आहेत. क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळेल. थोडंसं बदल अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट त्यानंतर कॉर्नर बनवलं जाईल. ओहो, याही बॉलला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर शफल झाले. चेंडूला पिक करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट मिळेल आताचा बॉल. धीम्या गतीचा बॉल हाताळला होता आणि त्यासाठी अजयची तयारी नव्हती. अजयला जाणवलं होतं की बॉल वेगानं येईल आणि त्यासाठी त्यांनी पूर्वतयारी केली होती, पण बॉलचा टप्पा खेचला, गती कमी झाली आणि त्याचमुळे स्ट्रोक अगोदर ऑफर झाला. बॉल उशिरा आला. चांगलंच डोकं चालवलंय अमित शिलीमकरने, पण यावेळी जागा दिली आली आणि जागा मिळाली तर मग अजय कदम सुट्टी देत नाही. बॉल जातोय कव्हर पॉइंट सीमारेषा पार. चौकार, 4 धावा.
अजय कदम आणि अजय कदमचा ब्लास्ट खरं तर या ठिकाणी बनतोय. चौकार आलाय. 35 धावा धावफलकावरती लागतील टीम नरविरुद्ध. चांगली बॅटिंग कुठेतरी पाठीमागे डॉट बॉल येत होते. सिंगल देखील आली परंतु इथे आक्रमण चढवत असताना अजय पाहायला मिळतील आपल्या टीमसाठी. आक्रमण खरं तर बनवला गेलाय. कमबॅक करतील आता मात्र गोलंदाज या येणाऱ्या चेंडूंवरती कमबॅक करतील का तेही देखील पाहणं महत्वाचं राहील. मॅच महत्वपूर्ण आहे. त्यानंतर समोर खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक होते. ट्राय तर लावली होती हवेमध्ये परंतु चेंडू देखील डिसटलाय आणि आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. एक्स्ट्रा कव्हर अजून मागे असू शकला असता. 30 सेकंडच्या आतमध्ये थोडा तो पुढे असल्यामुळे कदाचित ते अंतर जे हवं होतं ते नाही त्यांना गाठता आलं. ती उंची नाही गाठता आली आणि आता क्षेत्ररक्षण बदललेलं आहे. बघा पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. खरं तर 30 सेकर अजूनही 10 फूट मागे होता आणि ते थोडेसे जवळ उभे असल्यामुळे तो कॅच त्यांना व्यवस्थित आपल्या रीचमध्ये नाही घेता आला. माऊलीचं स्ट्रगल काय संपण्याचं नावच घेत नाहीये. येतोय आणखीन एक डॉट बॉल. षटक संपतायत. 4 ड्रिंक्स ब्रेक. धावसंख्या नरवीर योद्धा 36. 2 फलंदाज बाद. यस ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी होतोय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती लागल्या. 2 विकेटचं नुकसान टीम नरविरुद्ध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. विक्रमदादा खुटवाडी अमन अजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग को स्पॉन्सर्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अद्विका उद्योग समूह, दिनेश भाऊ डिंबळे, विशाल फिवरवेज, विशाल उर्फ बंटीदादा गुंडे, प्रवीणदादा जगदाळ युवा मंच, एफोर्टेबल हॉटेल सारोळा, ऑर्गनाइज बाय निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन धनकवडी पुणे, उदय शिंदे फाउंडेशन भोर मर्द बॅचसाठी स्पॉन्सर्स करता आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या माध्यमातून मेडल भेटले गेले. अद्विका उद्योग समूह, दिनेश भाऊ डिंबळे, कॅप सौजन्य असतील उदय शिंदे फाउंडेशन टीम बोर. त्यानंतर फ्रूट बास्केट सौजन्य करता आपल्याला पाहायला मिळतील युवा उद्योजक संग्रामदादा निगडे आणि टुर्नामेंटचं आयोजन विक्रमदादा खुटवाडी युवा मंच या टीमच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त आयोजन नियोजन आयोजकांच्या माध्यमातून बनत असताना खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिला तर दिवस क्रमांक 2 पहिला दिवस मात्र एक आमदार एक टीम देखील खेळत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळाले. शिरूर टीम देखील तिथे चॅम्पियन ठरत असताना पाहायला मिळाले. कालच्या दिवसामध्ये देखील 2 मातब्बर संघ खरं तर आपल्याला सुपर 8च्या एक्सप्रेसमध्ये खरं तर पोहोचत असताना पाहायला मिळत आहेत. जय शिवराय 11 टीम आणि हिटस्कॉट ग्रुप टीम कालच्या दिवसाचा खरं तर हे 2 टीम चमकत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतील. परंतु आजच्या दिवसामध्ये तर 2 टीम्स कोणत्या असतील तेही अगदी पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. यस यानंतर होणारे मॅच खरं तर आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्क्रीनवरती. सरपंच 11 रोहन पालखेरे इन ॲक्शन पुढच्या मॅचमध्ये आणि त्यांच्या विरोधात साई 11 विशाल बडे देखील खेळत असताना आपल्याला पुढच्या मॅचमध्ये हे दोनही टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये ती मॅच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. ओहो मन बनवलं होतं. पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि त्यानंतर मोठी विकेट आली आहे. कॅप्टन इथे बाद होत आहेत. अजय कदम बॅक टू द पवेलियन. टीम साठी मोठा धक्का. टीम नरविरुद्ध ओजुटी आउट. धक्का क्रमांक 2 खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठी विकेट आली आहे. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावा यस गोलंदाज खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती ते अंकुश कचरे आलेत आणि आल्या सरशी कारनामा करत असताना आपल्याला पाहायला मिळतील अंकुश कचरे. त्यानंतर नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचत आहेत. सचिन बोडके मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. महेश भाऊ बोडके जे संघमालक आहेत महाराज 11चे आणि गौरवजी मालुसरे आणि विकास भाऊ ओंबळे जे नरवीर योद्धाचे संघमालक आहेत. संघमालकांचा देखील नामोल्लेख व्हायला हवा. सर्वांचा आभार. अंकुश हो पहिल्याच बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. डिस्टन्स गाठलंय का तर यस डिस्टन्स गाठलेला आहे पण बॉल टप्पा घेत बॅकवर्ड स्क्वेअर सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. चौकाराने होते डावाची सुरुवात. 4 धावा. आल्या सरशी आक्रमण बनवतील. खरं तर पहिलाच बॉल खेळाय आणि पाठीमागे विकेट होती परंतु दबावमध्ये नाहीयेत. आता पहिल्या बॉलला सीमारेषेच्या बाहेर देखील टप्पाघात पाठवलाय या खेळाडूने. चौकार मिळेल. चांगलाच बॉल आणि त्याच्यानंतर तो आक्रमण मुख्य कक्षाच्या दिशेने मानवंदन देत असताना खरं फटका आलाय. याही बॉलला पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम होतंय. क्षेत्ररक्षक होते सनसनाटी
मिसफिल्ड झाली आहे, चेंडू निघून जाईल सीमा पार. बॅक टू बॅकचा चौकार, 4 धावा. धडधाकड श्रेयष्टीच्या फलंदाजासमोर तुम्ही शॉर्ट ऑफ प्लेन बॉल टाकाल तर या ठिकाणी मग मला असं वाटतं षटकारची अपेक्षा होती, पण त्यांच्या मनात अजूनही तितकी आक्रमकता मला दिसत नाहीये. कारण पहिला बॉल जो होता लेग स्टंपवर होता, हाफ ट्रॅकवर होता, बाउंड्री क्लिअर नाही झाली. हा तर पूर्णपणे एक सोपा चेंडू होता, पण तितकी मनस्थिती नव्हती षटकाराची, तेच जाणवलं. लगातार 2 चौकार फायदा तर झालाय. 8 धावांचा मागच्या 2 बरोबर धावसंख्यात 44 झाले. 44 लॉस ऑफ 3 विकेट. सचिन आले आणि पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार त्यांच्या बॅटमधून. हो क्या बात आहे. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला, लेट कट. म्हणजे माझ्याकडे आक्रमकता सुद्धा आहे आणि माझ्याकडे संयम सुद्धा, असंच सांगतायत सचिन. धावसंख्या 45. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून 2 बॉल इथे मार्गस्थ करायचे तर अंकुश कसरे यांना बाहुली पाहायला मिळतील. तसं बंद करत बॅक टू बॅक रिव्हर्स खेळायचं करत होतं, परंतु इथे आतापर्यंत असफल राहिलेत. परंतु इथून पुढे मॅच मध्ये धावा बनवतील का आपल्या टीमसाठी अंकुश कसरे पाहायला मिळत आहेत. विकेट महत्वपूर्ण मिळवली, परंतु त्याच्यानंतर संचीचे रिव्हर्स स्ट्रोक. आई बॉल पुन्हा एकदा चांगला फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत. जास्त टप्पा वापरलाय आणि त्याचबरोबर आताच्या मिळत आहेत त्या 2 धावा. आताच्या 2 धावा करता इथे मिळतील. चांगला फटका खेळायचा प्रयत्न याही ठिकाणी अगदी करतील. 2 धावा इथे अगदी आलेल्या आहेत. लगातारचे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिले होते, परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा इथे आक्रमण करत असताना खेळाडू अगदी पाहायला मिळत आहेत. हे आताच्या 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने 47 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल आहे. अंकुश कसरे पुन्हा आहेत. याही बॉलला पुढे सरसावत अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त खाली राहिला आहे. समोर खेळाय क्षेत्ररक्षक आहे. सिंगल आताची मिळेल आणि याच बरोबर षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते. अगदी 5चा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहतोय. 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेटचं नुकसान. षटक 5 संपलेत, धावा 48 आहेत. म्हणजेच एक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर कॅप्टनने निर्णय योग्य घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतोय. सनी धमाळ, कारण 30 चेंडूंमध्ये फक्त 48 धावा बनवता आलेल्या आहेत नरवीर योद्धाला. अजय कदम जोपर्यंत खेळपट्टीवर होते जाणवलं होतं की 70 ते 80 किंवा 80च्या पलीकडचे विचार असेल नरवीर योद्धा संघाचा. पण अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. जर मनात आणलं, जर निश्चय केला तर मग निम्म काम पूर्ण झालं असं आपण नेहमीच समजतो. धावसंख्या 48 झाले, 48. आणि अजूनही आता 2 षटकाचा खेळ बाकी आहे. सचिन सेटल झालेले आहेत. 2 चौकार त्यांच्या वतीने संघाला मिळालेत. माऊली थोडे स्ट्रगल करतात. 6 चेंडूमध्ये त्यांनी 5 धावा बनवलेल्या आहेत. पण पाहूया अजूनही स्ट्राईक रेट वाढवता येऊ शकतो. पुढच्या 12 चेंडूवर नेमकं काय घडते पाहूया. या अगोदर अंकुश कसरे यांनी 12 धावा खर्च करून 1 विकेट मिळवली होती. त्यांना आता पुन्हा एकदा 6व्या षटकाची जबाबदारी मिळते. चला यानंतर होणारी मॅच सरपंच 11 टीम. रोहन बलगरे सर, चला आपली लिस्ट लवकरात लवकर पोहोचवा. त्यानंतर साई 11 टीम. जुना चेंडू आता तर नाही, या मॅच साठी नवीनच वापरला जाईल याची नोंद घ्या आणि मॅच ऑन करा. टीम साई 11 आणि सरपंच 11 टीम कॉल असेल दोनही टीम्सला. आपल्या खेळाडूंची लिस्ट आहे आणि ती लवकरात लवकर इथे पोहोचवा विनंती राहील. आणि त्याचबरोबर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करत तो टॉस आम्ही इनिंग्स ब्रेकमध्ये या ठिकाणी घेणार आहोत, त्याची नोंद घ्या दोनही कॅप्टन. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 6 इथे मार्गस्थ करण्यासाठी पुन्हा एकदा अमित शिळीमकर खरं तर इथे आले. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. ओहो, हा बॉल खरं तर चांगला वापरतील. सचिन आहेत ऑन स्ट्राईक वरती. डॉट खेळाय, निर्धाव चेंडू आलाय. कॉम्बिनेशन चांगलं राहिलंय अमित आणि सनीचं. जेव्हा सनी गोलंदाजी करायचे तेव्हा यष्टांना खेटून अमित असायचे. आता अमित गोलंदाजी करतायत तर यष्टांना खेचून सनी आहेत. दोघांचं कॉम्बिनेशन आणि दोघांचे इशारे योग्य राहिलेले आहेत, जे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये. अमितचा पुढचा बॉल राऊंड विकेट. धीम्या गतीचा बॉल फ्लाईट दिली होती. पुढे ठेवलेला बॉल करायचा होता स्लॉक स्वीप, पण नाही कन्वर्ट झाला. मोठ्या फटक्यामध्ये फक्त मिळते 1 धाव. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धावेची होते वर. धावसंख्या पोहोचते 49. 49 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे अजून चेंडू आपल्याला पाहायला मिळतील. 10 बॉलचा खेळ उरलाय. 10 बॉलमध्ये किती आक्रमण खरं तर सचिन आणि माऊली इथे बनवतायत. महत्वाचं ठरेल आपल्या टीमसाठी. खरं तर नरवीर योद्धा टीम पाहायला मिळते. चला मॅचला ऑन करा टीम.
बॉल पुलटॉस वरती आक्रमण तर होतोय. क्षेत्ररक्षक आले चेंडूला रोखण्यासाठी. यस, भरपूर दूर होते आणि बऱ्याच मीटरचं अंतर खरं तर कव्हर करावं लागलं. या बॉलवरती आताच मिळत आहेत त्या 2 धावा. माऊली सातत्यानं मोठ्या फटक्यांची कमिटमेंट करतायत पण त्यांना तितक्या धावा मिळत नाहीयेत. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे, धावता झेल जवळपास टिपला होता पण थोडंसं अंतर कमी पडलं आणि म्हणूनच ती कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा मिळाल्या. माऊलीला धावसंख्या पोहोचते 51-51. टीम नरवी योद्धा. पुढचा बॉल पायांची स्ट्राईड मोठी करून ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. पूर्ण ताकद झोकली होती. बॅट खांद्याच्या मागे घेऊन गेले पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं नाही झालं. डॉट मिळेल. आताचा निर्धाव चेंडू खरं तर इथे बनत गेलाय. यस, काही चेंडू उरलेत आणि त्या काही चेंडूंवरती इथे आक्रमण करत बनेल का या खेळाडूंचा. धावा येतील का अजून? ते अगदी पानं महत्वाचं राहील. 51 धावा धावफलकावरती लागल्यात नरविरोध टीमच्या. अभित शिळीमकर पुन्हा एकदा आहेत. ओहो, याही बॉलला पुन्हा एकदा पिक करायचा प्रयत्न होता. पुलटॉस होता, जास्त संपर्क नाही होऊ शकला. जजमेंट तितकं बसले गेले. चेंडू डॉट आलाय. मी कंपॅरिझन करत नाहीये पण जितके मोके माऊलीला मिळालेत ना ते त्या मोक्यांवर तर धावा बनल्याच पाहिजे होत्या. आता हा फुलटॉस मिस केलाय आणि फुलटॉसवर सुद्धा ते कनेक्शन नाही बनवू शकले सचिन. माऊली थोडेसे तेच विचारत असेल की माऊलीला ते मोके काय ना मिळा बघा. आणखीन फुलटॉस पण नाही कन्वर्ट करता आला सचिनला आणि आता ते झेल देऊन बाद झालेले आहेत. फॉरवर्ड स्क्वेअर लेगला कंप्लीट होतोय कॅच. गणेश पवारने तो झेल टिपलेला आहे. 51 धावा असताना चौथा फलंदाज बाद. साऊरचा खेळ संपलाय. विकेट आली आहे शेवटच्या बॉलवरती. आताच्या खरं तर ओव्हरमध्ये 3च धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून शेवटची ओव्हर बाकी आहे. ती मोठी विकेट खरं तर आपल्याला पाहायला मिळते. गणेश पवार यांच्या माध्यमातून एक चांगला झेल राहिलाय. पुलटॉस बॉलवरती असं वाटलं स्टेडियमच्या बाहेर चेंडू जातोय की काय, परंतु तो चेंडू करता आतमध्येच राहिल्यात आणि तो विकेटमध्ये झेल अगदी गणेश यांच्या माध्यमातून चांगला बनेल. यस, नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा पोहोचतायत. या ठिकाणी आपण पाहूयात मयूर बांदल मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील आणि शेवटचे 6 बॉल खरं तर या ठिकाणी उरलेत आणि धावफलकावरती धावांचा आकडा आतापर्यंत टीम साऊरमध्ये तुम्ही 51 बनवल्यात. 4 विकेटचं नुकसान राहिले. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल इथे मार्गस्थ करण्यासाठी रवी वीर आलेत. जे मॅनिफेस्टेशन होतं फलंदाजी करणाऱ्या संघाचं ते थोडंफार चुकलेलं आहे. पण गोलंदाजी करणारा संघाचा एक्स्ट्रा खूप असतोय. त्यांनी 50चं मॅनिफेस्टेशन केलं होतं पण मला असं वाटतं पुढचे 6 बॉल सूरज 70 ते 75 लक्षात ते ठेवायचं आहे. बाकी कुठलाच विचार करायचा नाहीये. संधी मिळाले उचला फायदा, हातात घ्या कायदा. माऊलीने खूप वेळ घालवलेला आहे. 8 चेंडू घेतलेले आहेत आणि त्याचमुळे आता त्यांच्याकडे पुढचे 6 बॉल्स आहेत. यू हॅव टू फेस इट. त्यापासून तुम्ही दूर जाऊ शकत नाही. संघाने विश्वास ठेवलाय. आतापर्यंत तुमच्या बाजूने क्रिकेट नाही चाललंय पण आता पुढचे 6 बॉल, पुढची 5 मिनिटं तुम्हाला फक्त अधोरेखित व्हायचं आहे. करावी लागेल हिरोची एंट्री आणि पाहूया ती एंट्री होते का माऊलीची मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर रवींद्र वीर. शेवटचे 6 बॉल, धावसंख्या 51, 4 फलंदाज बाद. यस, माऊली ऑन स्ट्राईक वरती. जास्त पर्यंत अंदाज करत या खेळाडू घेतला कारण जवळजवळ 8 बॉल त्याने खेळलेत. अंदाज बांधला या खेळपट्टीचा, परंतु या 6 बॉलवरती स्वतःला सिद्ध करतील का? ओहो, हा बॉल पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती कुलवरचा राहिलाय. डॉट मिळतोय. निर्धाव चेंडू येतोय. बॉलिंग अटॅक चांगला आहे. सनी धुमाळ यांनी चांगला संघ बांधलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोलंदाज एक्स्ट्राच्या बाबतीत थोडा शिस्तीत राहिलेला आहे. खूप कमी एक्स्ट्राज तुम्हाला या पूर्ण डावामध्ये पाहायला मिळाला. म्हणजे यालाच म्हणतात ती गोलंदाजीची शिस्त जी आतापर्यंत महाराज 11 या संघाची पाहायला मिळाले. आणखी डॉट बॉल. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा तो आहे की विकेट किपिंग. म्हणजे ती विकेट किपिंग अमितची असू द्या किंवा ती विकेट किपिंग सनीची असू द्या. विकेट किपरमुळे मला असं वाटते या डावामध्ये 10 ते 12 धावांचा फायदा झालेला आहे महाराज 11चा. 2 बॅक टू बॅक डॉट बॉल. रवींद्र वीर चांगली गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये करतायत. धावसंख्या 51 वर थांबले. आणखीन एक डॉट आणि आता यष्टीचीच्या स्वरूपात माऊली होत आहेत बाद. धक्का 5वा. निम्मा संघ पॅव्हलियन बॉक्स मध्ये टीम नरवीर योद्धाचा. तर नवीन फलंदाज पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये.
विकास रांजणे हे नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत. चला दोन्ही कॅप्टन्स पोहोचतायत टॉससाठी अशी अपेक्षा मी ठेवतोय. सरपंच 11 आणि साई 11. चला दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी पोहोचा. अलंकार सर त्या ठिकाणी सज्ज आहेत टॉससाठी. 3 चेंडू वाया गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक चेंडूची किंमत आहे. ती किंमत तुम्हाला ओळखता आली पाहिजे. पण आता 3 चेंडू वाया गेलेले आहेत नरवीर योद्धा संघाकडून. पुढचा बॉल रवींद्र. हो बॅकफुटला सरकून पूल केलाय. बॉल हवेत आहे डीप मिड विकेटला. अगदी सोपा झेल आणि या डावातला तिसरा झेल गणेशच्या वतीनं कंप्लीट झालेला आहे. हे षटक आतापर्यंत निर्धाव आहे. षटकातला दुसरा विकेट मिळवतोय गोलंदाज रवींद्र. चला दुखापत तितकी गंभीर नसावी अशी अपेक्षा आपण ठेवूया. अगदी क्लोज किपिंग करत असताना या गोष्टी होण्याच्या शक्यता असतात. कारण आपण जेव्हा फलंदाजाला अटॅकिंग अप्रोच मध्ये पाहतो क्रीज बॉक्सचा वापर ते करतात आणि इतक्या जवळ तुम्ही जर उभे असाल विकेट किपिंगसाठी तर मग तुम्हाला सुद्धा देखील थोडं लक्ष द्यावं लागतं. बघा किती जवळ ते उभे होते. बॅट स्विंग झाले आणि बॉल तर कनेक्ट झाला पण बॅट डाव्या हाताच्या बोटांवर जाऊन आदळली आणि त्यामुळे थोडीशी दुखापत झाली. ते तर ऑनस्क्रीन पाहायला मिळालंच. पण ती दुखापत गंभीर नसावी अशीच प्रार्थना आपण करूया. आणि मेन म्हणजे कॅप्टन आहेत. कॅप्टनच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे. अर्जुन सनस मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पोहोचतायत. खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यस दुखापत थोडीशी खरं तर या खेळाडूला अगदी मैदानाच्या आतमध्ये खरं तर झाली आहे. यस पंच चेक करतील आणि त्यानंतर मॅचला लगेच या ठिकाणी आपण सुरुवात करणार देखील आहोत. सरी दुबाळ खरं तर आपल्याला पाहायला मिळत आहेत. असे टुर्नामेंट खरं तर बनली गेली आहे. अजून शेवटचे 2 बॉलचा खेळ या ठिकाणी खरं तर उरला आहे आणि या 2 बॉलवरती रवींद्र वीर काय करतील. आपल्या टीमसाठी बॅक टू बॅक त्या विकेट मिळवल्यात. चांगली कामगिरी खरं तर आतापर्यंत राहिली आहे टीम महाराज 11 संघाची. कमीत कमी धावांमध्ये जो रोखण्याचा प्रयत्न होता ना तो खरं तर यशस्वी ठरत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉल चांगलेच राहिलेत. बॅक टू बॅक डॉट आले त्याच्यानंतर त्या बॅक टू बॅक विकेट देखील सजल्यात. अजून 2 बॉलचा खेळ उरलाय. चला टीम मॅचला या ठिकाणी ऑन करायचंय. चला मॅचला या ठिकाणी ऑन करा. 2 बॉलचा खेळ उरलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये लखन या ठिकाणी पोहोचतायत. यस लखन अर्थात उर्फ अर्जुन सनस मैदानाच्या आतमध्ये. लखन या नावाने खरं तर या खेळाडू ओळखले गेले. धाफलकावरती 51 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल शेवटचे 2 बॉलचा खेळ उरलाय. गोलंदाज रवींद्र वीर पुन्हा एकदा आहेत. ओहो खुलबा टप्प्याचा बॉल आल्या आल्या इथे आक्रमण बनवतील लखन. सनस मैदानाच्या आतमध्ये सनसनी प्रहार करतायत. एक मिळते डबलचा प्रयत्न आहे आणि दोनही धावा सुखरूपरित्या अगदी पूर्ण केल्यात. या 7च्या 2 धावा मिळतात. 2 मिळतील आणि चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करतायत. 53 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल अजून देखील बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती काय घडेल बिघडेल तेही देखील पाहणं महत्वाचं आहे. लखन सनस. ओहो शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलाच वापरलाय. धावचीतची संधी म्हणते आणि शेवटच्या बॉलवरती टीमसाठी धाव घेण्यासाठी खरं तर आपल्याला पाहिले धावलेत आणि धावचीतची विकेट धक्का क्रमांक 7वी विकेट आणि टीम नरवीर योद्धा पहिल्याच डावामध्ये 53 धावा बनवल्यात. महाराज 11 टीमला 54 धावांची आता मात्र आवश्यकता असेल परंतु दुसऱ्या मॅचचा टॉस होणं खरं तर गरजेचं राहील. या जाऊयात पुढे एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आमच्या समवेत आमचे सहाय्यक समालोचक आदरणीय अलंकारजी बानकिले सर आपल्या मायक्रोफोनवरती जोडले जातील. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद सूरजजी. धन्यवाद मनीषजी. नमस्कार अमरम मंडळी सर्वांना प्रेमाचा गोडाचा नमस्कार. आपण पाहतोय महाराष्ट्र टेनिस विश्वातील पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याचा वर्ल्ड कप जो आपण पाहतोय 17 तारखेला या ठिकाणी आपण पाहतोय या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्याआधी 16 तारखेला आपण तालुकानिहाय गटातील सामने पाहिले. तर आता लीग स्टेजमध्ये आपण पाहतोय भोर तालुक्यातील तारे सितारे या क्रिकेट खेळाची चमक दाखवताना आज आपण पाहतोय दिवस क्रमांक 2 मध्ये आणि दुसऱ्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आहोत. मी विनंती करतो प्रथमतः टॉस करण्यासाठी अतिथी मान्यवरांना आपल्या भोर तालुक्यातील एक योद्योजक अमोलदादा आव्हाळे यांना विनंती राहील दादा आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचे. त्याचप्रमाणे आपल्याच आयोजक कमिटीतील भोर तालुका क्रिकेट लीगचे सदस्य आदरणीय अण्णा सुरगुडे यांना विनंती राहील. अण्णा
आपण देखील टॉस करण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आदरणीय अमोलदादा आवाळे आणि अण्णा सुरगुडे यांना विनंती राहील, दादा आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आणि कॅप्टन्स तुम्हालाही कॉल असेल. सरपंच 11 कॅप्टन रोहन बालगरे आणि एका बाजूला साई 11 विशाल बडे हे दोन संघनायक आपल्या भोर तालुका क्रिकेट लीग स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकाची आजच्या दिवस क्रमांक 2 मधली पहिली मॅच खेळण्यासाठी वैयक्तिक आणि या स्पर्धेतला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. कॅप्टन या, आपण टॉस करतोय. दोन्ही संघनायकांना मी विनंती करेल. अण्णा सुरगुडे यांना विनंती करतो, अण्णा आपण देखील या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. आदित्य मान्यवरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस इनिंग ब्रेकमध्ये. आणि खरं तर सरपंच 11 यावर्षी आपण पाहतो ज्यांनी संघ मालकत्व घेतलंय, दत्तात्रयजी चोरमुले सरपंच आणि निलशेठ तांबट यांचा संघ आपण पाहणार आहोत. सरपंच 11 कॅप्टन रोहन बालगरेला देखील तुम्ही इन ॲक्शन आज पाहणार आहात. तर दुसऱ्या बाजूला साई 11चे संघ मालक शुभमदादा शेलार उद्योगरत्न आणि कॅप्टन असतील विशाल बडे यांना आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. कॅप्टनला विनंती राहील आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मनीष सर टॉस करतो आपण. मनीष सर, खर तर एका बाजूला संघनायक आपण पाहतोय विशालजी बडे आपण पाहतोय आमच्या समोर आहेत. विशालजी आज पहिली मॅच खेळायची आहेत. काल पाहिलं पहिल्या 2 मॅचेसमध्ये 100 धाव होत्यात. परंतु आज चित्र थोडंसं मी म्हणेल वेगळं आहे, कारण की आज खेळपट्टीची मशागत झाली. पुन्हा मी म्हणेल फेरबदल आज पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, आज प्रथमतः बॅटिंग आली तर किती धाव बनवाल, प्रथमतः जर फिल्डिंग आली तर किती धावेंच्यात रोखण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच आम्ही प्रथम फलंदाजी आली तर आम्ही 80 ते 90 रनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि अदरवाईज आमची जर बॉलिंग येते तर आम्ही साधारण 50 ते 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. पुढचे संघनायक देखील तगडे, टीम देखील चांगली आहे मी म्हणेल. त्यांची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये तुम्हाला आज इन ॲक्शन पाहायला मिळेल, कारण की तेही प्रॅक्टिस मोडमध्ये आहेत. भोर तालुका क्रिकेट लीगची जशी चर्चा झाली, ऑप्शनपासूनच खेळाडू प्रॅक्टिस करतायत. ही एक आपल्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सगळ्या टीमची जी बांधणी आहे ना ती मजबूत आहेत. प्रथमतः आपण टॉस देखील आता या ठिकाणी करू, मग तुमच्याकडे येईल मी रोहन. टॉस होत आहे. एका बाजूला कॉल असेल विक्रमदादा खुटवडी वामनच्या आणि एका बाजूला निलेश भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन. ओके, दोन्हीपैकी कॉल दिला जाणार आहे. रोहनचा कॉल आहे. निलेश दादा भिंताडे स्पोर्ट फाउंडेशन कॉल होता आणि रोहन टॉस जिंकलेला. रोहन, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार आहात, कारण की मॅच देखील आपण पाहतो इंटरेस्टिंग सुरू आहे. एक प्रश्न असेल, ही जे आपण पाहतोय समोरचा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या पुढे, जे खेळाडू आपण पाहतोय तारी चमक दाखवतात, काय सांगशील या स्पर्धेबद्दल? मस्त नियोजन आहे. इथं मी गेले 4 वर्ष झालं भोर प्रीमियर लीग खेळतो. गेल्या वर्षी भोर प्रीमियर लीग झाली नाही. दरवर्षी मी प्राईजमध्ये आहेच. म्हणजे इथून मागे जे भोर प्रीमियर लीगची पर्वज आहे त्याच्यामध्ये तुम्ही बक्षीस पात्र फेरीमध्ये नक्कीच पाहायला मिळालेले आहात. परंतु यावर्षी भोर तालुका क्रिकेट लीग म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकमध्ये देखील जाण्याचा तुमचाही प्रयत्न असेल, विशाल तुमचाही प्रयत्न असेल. दोन्ही कॅप्टन साथ मिळवतील. अधिक वेळ घेणार नाही, मॅच इंटरेस्टिंग सुरू आहेत. थँक्यू सो मच आणि प्लेइंग 11 जमा करा. मित्रांनो, टॉस जिंकलेत. एका बाजूला आपण पाहतोय सरपंच 11 रोहनजी बालघरे आणि टीम प्रथमतः क्षेत्ररक्षण करतील आणि बॅटिंगसाठी साई 11 विशालजी बडे आणि टीमला तुम्ही पाहता एका बाजूला आमंत्रित केलेत. संघ मालक सरपंच दत्तात्रयजी चोरमुले आणि निलशेठ तांबट यांचेही मनापासून धन्यवाद आणि शुभमदादा शेलार यांच्याही टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील. आणि आपण जातोय पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये. थँक्यू. धन्यवाद अलंकारजी. बघा, जर पहिल्या डावाच्या पहिल्या बॉलवर चौकार येतोय तर मग दुसऱ्या डावाच्या पहिल्या बॉलवर का येऊ शकत नाही तेच पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवर चौकार आलेला आहे. स्ट्रायकर सेटला फलंदाज आहेत अमित शिलीमकर, त्यांनी तो चौकार खेचला आणि खरं तर त्यांचा षटकार खेचण्याचा प्रयत्न होता, पण चौकार मिळालेला आहे. जे मिळालं ते स्वीकारायचं असतं आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय टीम महाराज 11 साठी. 2 फलंदाज अमित शिलीमकर आणि नॉनस्ट्रायकर साईडला सनी, म्हणजेच बॅटिंग पण मलाच आणि बॉलिंग पण मलाच, हे तत्व आहे. पण आहे त्यांच्याकडे तो खेळ आहे म्हणून त्यांना ती भूमिका मिळते. कित्येक वेळा आपण असंच पाहतो की काही संघांमध्ये ते निवडक खेळाडू असतात ज्यांच्यावरती जबाबदारी असते फलंदाजी आणि गोलंदाजीची, आणि ती त्यांनी योग्य त्या पद्धतीने निभावलेली असते म्हणून त्यांना तो मोका मिळतो. आता बघा ना, 2 अप्रतिम स्ट्रोक्स खेळलेले आहेत खरं तर अमितने. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर स्वीपचा अंदाज होता. क्षेत्ररक्षण टीममध्ये तैनात असल्यामुळे 1 धाव मिळते. अलंकारजीचं आपण पुन्हा एकदा करूया समालोचन कक्षामध्ये स्वागत. धावसंख्या आहे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाप्रमाणे 5.
धन्यवाद मनीष सर. मॅच आपण पाहतो इंटरेस्टिंग पाहायला मिळते. यावेळेला फटका फसलाय, कॉट अँड बोल्ड विकेट आली. खर तर सनी धुमाळ आपण पाहतोय संघाचा नेता इथं कोसळतोय. मोठी विकेट येते, मोठा धक्का. सनी बॅक टू द पविलियन. का कोणास ठाऊक प्रत्येक दिवसाची आठवण प्रत्येक दिवशी येते. मला कालची आठवण नाही, परवाची आठवण काल आली आणि कालची आठवण आज होते. कारण तशाच मोमेंट्स आपण अनुभवतोय. कालसुद्धा 53-54चा जो चेस होता तो शेवटच्या बॉलवर पोचला होता आणि आता सुद्धा तसंच काहीतरी घडतंय की काय, तसंच चित्र पाहायला मिळते. सनी जे कॅप्टन होते थोडेसे दुखापतग्रस्त ते आहेत, डाव्या हाताला त्यांच्या दुखापत झालेली आहे, पण ते झेल देऊन परतीचा प्रवास करतायत आणि हा पहिला महत्त्वाचा धक्का बसतोय महाराज 11 या संघाला. संघाच्या नेत्यालाच गोलंदाजांनी बाद केलेला आहे आणि त्याचमुळे पहिल्या षटकात हे आवश्यक होतं. जेव्हा आपण कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करत असतो, कमी धावांना डिफेंड करण्याचा प्रयत्न करत असतो, अशा वेळेला विकेटचा शोध घेणं ही प्रायोरिटी बनते अलंकारजी. आणि तीच प्रायोरिटी लक्षात घेत असताना पहिल्याच बॉलवर पहिल्या षटकावर अक्षय पांगारे यांनी विकेट मिळवलेली आहे. नक्की तेच केलं अक्षयने. तुम्ही म्हणेल बॉल अगदी लाईन अँड लेंथ जो पहिला बॉल पासून त्यांनी जी ठेवली ना ती अप्परनी होती. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला तो चांगला स्ट्रोक होता, त्यानंतरचे दोन्ही बॉल अप्रतिम पडले, विकेट देखील आली आणि सनी धुमाळ सारखा कॅप्टन तुम्ही पाहता इथं माघारी पाठवलाय. तर आता नवीन बॅटर दाखल होतील. सिद्धेश घोळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहणार आहात कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतील. 5 धावेंवरती आपण पाहतोय पहिला मोहरा काढायला लागलाय. मॅच जबरदस्त होणार, कारण की ह्या मैदानावरती काल या 53-54 धावेंवरती देखील मॅचेस रंगलेला आपण क्रीडा रसिकांनी सर्वांनी पाहिलात. आजही ते चित्र पाहायला मिळणार का? अक्षय बांगारे एपी तयार होतोय. हा बॉल आपण पाहतो हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहेत. अक्षय पांगारे मला वाटते भूर तालुक्यातील वेळूचा स्टार आहे. काल वेळूगावचे तुम्ही महाराष्ट्र पोलीस जितू शिंदे यांना पाहिलं, तर आज अक्षय पांगारे गोलंदाजी करतोय. तोही जबरदस्त गोलंदाजी मनीष सर पहिल्या ओव्हरमध्ये आहे. अलंकारजी बघा, कॅप्टन्सी आता पुन्हा एकदा मला त्याच विषयावर बोलायचं. आपण पहिल्या षटकानंतर सखोल चर्चा करूयातच, पण आता कॅप्टन्सी खूप महत्त्वाची असणार आहे. तुमच्याकडे जे पर्याय आहेत त्या पर्यायांचा वापर योग्य त्या क्रमांकावर झाला पाहिजे. ओह, स्विच केलंय आणि बॉलला खेळलंय कव्हर झोन मध्ये. यालाच म्हणतात अमितचा क्लास. बॉल जाईल कव्हर्स बॉडीलाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अमित वरती मनीष सर कुठलंही प्रेशर जाणवलं नाही. आल्या तुम्ही पाहतायत जबरदस्त स्ट्रोक त्याच्याही बॅटमधनं आलाय. जशी स्ट्राईक आली मी म्हणेल तसं अमित चौकार खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश घोडेला देखील आता साथ देणं गरजेचे आहे. पहिली विकेट सुरुवातीला लवकर आली, तिसऱ्या बॉलवरती धक्का बसला. अक्षय पांगारेने त्याचं काम तर केलं, ब्रेक थ्रू मिळून दिला, परंतु त्याच्यावरती आता अटॅक अमितचा पाहायला मिळतोय. यावेळेला डान्सिंग डाऊन आले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल चाललाय. ओ फिल्डर बा कसे धावतायत. इथं फिल्डरकडनं चूक झाली आहे. काय झाली मनीष सर? चेंडूकडे पाहत पळाला, परंतु चेंडूच्या पुढे येण्याचा प्रयत्न नाही केला. जशी काय दोघांमध्ये शर्यत लागली, दोघं सोबत पळत होते, ही चूक झाली आहे. हलकंच पद झाली त्या आणि त्यानंतर बॉलला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून खेळलाय काऊ कोणाला आणि क्षेत्ररक्षण करताना कोणी बॉल वेगानं चेस करायचा आहे तो कॉल नाही झाला. दोघं जण कमिटेड होते बॉल अडवण्यासाठी, पण दोघांचा प्रयत्न फोल ठरला. येतोय आणखीन एक चौकार. या षटकातला धावसंख्या 14 झालेला आहे. जिंकण्यासाठी 36 चेंडू 40ची गरज. 14 धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. सुरुवात बॅटिंग टीमची जरी मी म्हणेल कॅप्टन संघनायक सनी धुमाळ जरी बाद झाले असतील, परंतु ह्या जोडीनं डाव सावरलेला आहे. सुरुवात जशी होणं गरजेची होती ना मनीष सर, तशी सुरुवात आहे. अमितनं देखील 4 चेंडू 13 बनवल्या. सिद्धेश देखील आल्या सिंगलने म्हणेल त्याचं वैयक्तिक खातं खोललेलं आहे. म्हणजे हे सेन्सिटिव्ह क्रिकेट तुम्ही या दोन्ही जोडीकडनं पाहतायत. अपेक्षा तीच आहे, कारण आता एका बाजूने खेळ चालू आहे. सिद्धेशने त्यांचं काम केलं. जसा विकेट गेला आणि त्यानंतर पकड मजबूत करणारा होता गोलंदाज अक्षय, पण त्याला तसा मोका त्यांनी नाही दिला. त्यांनी स्ट्राईक रोटेट केली आणि ज्यांनी पहिल्या बॉलवर चौकार खेचला होता त्यांना स्ट्राईकवर एंडला आणलं आणि त्याचा फायदा काय झाला, जसे अमित स्ट्रायकर्स एंड आले त्यांनी त्यानंतर आणखीन 2 चौकार खेचले. तर हे महत्त्वाचं आहे. प्रत्येकाचा रोल ठरलेला आहे. प्रत्येकाला चांगलं खेळायचं, म्हणजे कधी कधी बॅकफुटला जावं लागतं आणि आपल्यापेक्षा जो फलंदाज चांगला खेळतोय त्याला मोके मिळाले पाहिजेत. अमितला मोका मिळाला आणि अमितने पहिल्या षटकातच 3 चौकार खेचले. नक्कीच, म्हणजे सेट बॅटरला मी म्हणेल स्ट्राईकवरती आणला आणि अमित त्याचं काम करतोय एका बाजूनं. साथ आता फक्त सिद्धेशला द्यायची म्हणेल, कारण की सुरुवातीपासून जर मी म्हणेल अशाच धावा जर चालू राहिल्या तर सहजरीतीने या 54 धाव्यांचा पाठलाग सहज होऊ शकतो. संवाद मॅचकडे नंबर 2 साठी मयूर बांदल. मयूरचा हा बॉल तुम्ही पाहतायत. व्हाईट बॉलनं या षटकाची सुरुवात झाली आहे. पंचांनी दोन्ही हात खोलले, चेंडू खराब नक्कीच कळवताना पाहायला मिळत आहेत. या गोष्टींपासून दूर राहावं लागेल खरं तर टीम नरवीर योद्धाला,
कारण आता बॉल आणि रन मध्ये डिफरन्स कमी कमी होऊ लागलेला आहे. एक्स्ट्रा मिळते टीम महाराज 11ला. धावसंख्या 15 झाले. फुल टॉस स्वीप करायचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, बॉल मागे विकेट कीपर बीट होत आहेत. बॉल जाईल फ्लाय स्लिपला, सिंगल होते, कम्प्लीट थ्रो नॉन स्ट्रायकर सेंडला. आणि आता पाहूया आणखी काही धावा मिळू शकतील, पण आम्हीच लक्षच नाहीये. पण पाहूया नॉन स्ट्रायकर्स एंडला बॉल स्टम्पशी कनेक्ट झालाय का. येऊया आपण TLC स्पोर्ट्सच्या वॉर रूम मध्ये. निर्णयाची प्रतीक्षा आहे. आपण पाहतोय तिसऱ्या पंचाकडे काहीशी विचारणा केली गेली आहे. टीव्ही अंपायर यांच्याकडे आपण पाहतोय निर्णय आलाय. बॉल स्टम्पचा वेध घेतोय की नाही हे देखील प्रथमतः पाहिलं जाईल. मयूर बांदोलची गोलंदाजी आपण पाहत होतो. OUT आउट. तुम्ही पाहताय रेड सिग्नल येतोय, परतावं लागतंय बॅटरला. तुम्ही पाहतायत माघारी येईल सिद्धेश गोळे आल्या पावलांनी. सर मनीष सर मी म्हणेल माघारी आलाय. रिस्क घेतली तर मी म्हणेल ही रिस्क संघासाठी धोकेधोकी ठरणारी होती आणि इथं विकेट आली आहे. स्ट्राईक रोटेट करायची आहे, पण जरी नसती केली तरी फरक तितकासा पडला नसता, कारण पहिल्या षटकात चांगला स्कोर बनलेला आहे. पण जितक्या विकेट जातील तितकं दडपण आता महाराज 11 संघावरचं सुद्धा वाढणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं. अजय कदम एक हुशार कॅप्टन आहे आणि त्यांना कशा पद्धतीने संधीचा फायदा उचलणं येतं ते जमतं. चला बॅटर्सनी घाई करायची आहे. ही फक्त सूचना क्षेत्ररक्षकांसाठी नाही आहे, गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी नाही आहे, सूचना फलंदाजी करणाऱ्या संघासाठी सुद्धा आहे. आपण सुद्धा वेळेत पोचायचंय. गणेश पवार नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत. 15 धावा, 2 फलंदाज बाद, रिक्वायर्ड रन रेट 6.69. मयूर बांदलला आपण पाहतोय. भोर तालुक्यातील ब्राह्मण घरचा तुम्ही पाहताय गोलंदाज. तुम्ही पाहताय जबरदस्त गोलंदाजी मयूरकडनं आज पाहायला मिळणार का, कारण की प्रत्येक गावाचे खेळाडू देखील जर पाहिलं ना आपल्या भोर तालुक्याला क्रिकेट लीगमध्ये खेळतात. प्रत्येक खेळाडू ज्यावेळेला गावाचं प्रतिनिधित्व करतो ना त्याला एक वेगळा अभिमान असतो. आपल्या गावासाठी मनीष सरची क्रिकेट खेळायचं, आपल्या खरं संघासाठी मी म्हणेल क्रिकेट खेळायचंय, हा एक वेगळा आनंद क्रिकेटमध्ये आपण पाहतो. एक्झॅक्टली. खरं तर मला असं वाटतं की प्रत्येकाला लोकप्रिय व्हायचंय आणि गावात तर ताट मानेने मिरवायचं असेल तर एक चांगला क्रिकेट खेळून सुद्धा तुम्ही ते करू शकता. फॉलो केलं, बॅट फेकली अक्षरशः बॉलवर. अमितने थ्रो थोडासा वाईड होता, नाही गेदर झाला. आता धाव घेण्याचा प्रयत्न 100% होणार नाही, कारण या अगोदर एक फलंदाज जर धावचीच्या स्वरूपात बाद झालाय तर मग अमित आणि गणेश ती रिस्क घेणार नाही. एक धाव मिळते, धावसंख्या 16. हा थ्रो मानला जाणार नाही, हा गोळा फेक होता, कारण की ते स्टंप आणि तुम्ही पाहताय जो गोलंदाज होता मी म्हणले स्टंप कव्हर करण्यासाठी आला होता. रनआउटचा चान्स असा वाटलं होतं क्रिएट होतं की काय, पण तो थ्रो इतक्या लांब फेकला ना तिथं पुन्हा एकदा गोलंदाज मयूर बांदलला लांब जावं लागलं बॉल अडवण्यासाठी. आणि ह्या चुका आहेत, ह्या चुका करून चालणार नाही तुम्हाला. जबात मॅचकडे मयूर तयार. हा चेंडू आपण पाहतोय इथं देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मयूर बांदलला अक्षरशः जकडून ठेवले या ओव्हरमध्ये मनीष सर. हेच आवश्यकता अलंकारजी. आता 42 चेंडूचं क्रिकेट, तुम्हाला 54 धावा कुठेतरी डिफेंड करायच्या आहेत. पहिल्या षटकात धावा जर जास्त खर्च झालेल्या आहेत तर अशा वेळेला हे षटक बघा, 3 चेंडूत त्यांनी फक्त 2 धावा खर्च केले, विच इज गुड थिंग. हो, बॅकफुटला गेले, पुल केले, स्क्वेअर लेगला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते आणि मैदानाच्या आतमध्ये चाललाय अमित शिलीमकर आणि मिस्टर पवार यांचा दबदबा. आणखीन एक येतोय चौकार, 4 धावा. सुंदर स्ट्रोक तुम्ही पाहतायत. खरं तर आल्या आल्या गणेश पवारची पॉवर आज आपण पाहतो. या स्पर्धेत जितके काही पॉवर खेळाडू खेळलेत ना, काल तेजस पवार होता, रवी पवार होता, या सर्व पवार खेळाडूंच्या नावाच्या खेळाडूंनी मी म्हणेल ही स्पर्धा नक्कीच सर गाजवलेली आहे. कधी कधी काही क्रिकेटपटू म्हणतात की आपण आपलं आडनाव बदलायचं का, पवार ठेवायचं का, कारण आहेत व्यवसाय क्रिकेटमध्ये पवार नावाचे पॉवरफुल खेळाडू. पण आता बघा, क्रिस बॉक्सच्या मागे सरकून हा स्ट्रोक खेळायचा होता. बॉल थ्रो केला, स्ट्रायकर साईडला मिळते एक धाव. धावांचा वेग सातत्याने वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय महाराज 11 संघाकडून. त्यांना माहिती आहे की 54 धावांना हलक्यात घेऊन नाही चालणार आणि शेवटच्या षटकावर तर त्यांना जायचंच नाहीये. तोच इंटेंट आतापर्यंत फलंदाजांना दिसतोय. धावसंख्या 21. नक्कीच नरवीर योद्धा लवेरी संघ आपण पाहतोय. विकास दादा उमळे आणि गौरवजी मालुसरे यांच्या मालकत्वाची टीम नक्कीच आपल्याला जी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. तर महाराज 11 सनी धुमाळ कॅप्टन तुम्ही पाहतायत एका बाजूला आहेत आणि या टीमचे ओनर जर पाहिलं तर एका बाजूला
महेशजी बोडके साहेब महाराष्ट्र पोलीस यांचा संघ देखील तुम्हाला एका बाजूला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, कारण की 2 ओव्हरचा खेळ संपला, 11ची सरासरी आहे मनीष सर आणि 22 धावा धावबालीवरती लागल्यात. मॅच आली आहे शेवटच्यात, आपण बॉल पाहणार आहोत. शिल्लक राहिलेत ते 30 बॉल, 32 धावेंची गरज आहे. 30 चेंडू 32 धावेंची आवश्यकता. एनिथिंग कॅन बी पॉसिबल इन क्रिकेट असं आपण ठामपणे सांगू शकतोय. जास्त लांब जायची गरज नाही, फक्त भोर तालुका क्रिकेट लीगच्या कालच्या दिवसाला लक्षात ठेवलं तर आपण ते ठामपणे सांगू शकतोय, नथिंग इज इम्पॉसिबल. आणि म्हणूनच तोच अप्रोच असायला हवा. खरं तर नरवीर योद्धा या संघातील एकूण 1 खेळाडूंचा आता एकट्यानं खेळून नाही जिंकता येणारा हा सामना, एकत्र येऊन खेळावं लागेल तरच नरवीर योद्धा हा सामना शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जाऊ शकणार आहे. आता विकास रांजणे हे नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. नॉर्थ एंड स्ट्रायकर सेंडला आहेत अमित शिलीमकर, खेळत आहेत 15 वर. 6 चेंडू त्यांनी फेस केलेले आहेत. गणेश पवारचा खेळ 5 धावांचा आणि स्कोर चाललेला आहे महाराज 11चा 22 धावा, 2 फलंदाज बाद. 30 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 32 धावांची गरज आहे. विकास डाऊन टू विकेट, फुल लेंथ बॉल, स्ट्रेट हिट. क्षेत्ररक्षक आहेत आणि आत्ता कुठलीच चूक नाही होणार. अमित या सलामीच्या फलंदाजाला करतावा लागतोय. परतीचा प्रवास, मोठी विकेट मिळते गोलंदाजाला. मोठ्या विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खरं तर माघारी जावं लागतंय. अमित शिलीमकरला आपण पाहतोय आणि ह्या धक्का नक्कीच बसेल एका बाजूला टीम महाराज 11 संघाला, कारण की सेट बॅटर ज्यावेळेला बाद होतो ना त्यावेळेला नवीन आलेल्या बॅटर्सला मी म्हणलेलं टाइम लागतो कधी कधी सेट व्हायला. काही खेळाडू मी म्हणलं आक्रमक शैलीचे असतात, ते पहिल्या बॉलपासून अटॅक करतात, परंतु आता तसा खेळाडू आहे का हेही महाराज 11 संघाकडनं पाहावं लागेल. ओमकारला पाठवलं जातंय. ओमकार चिकणे तुम्ही पाहताय नवीन बॅटर याच भोर तालुक्यातील, हा देखील युवा टॅलेंट आहे ज्याच्या बॅटमधनं आम्ही सातत्याने मोठमोठे फटके पाहिलेत. आज ओमकारची बॅट बोलेल का संघ मी म्हणेल एका बाजूला देखील आता अडचणीनं सामना करेल, कारण की सुरुवातीच्या तुम्ही पाहतायत जवळजवळ आता 3 विकेट संघानं गमावलेल्या आहेत. 29 बॉल मंडळी, मॅच आली 32 वरती. 29 चेंडू अजूनही 32 बनवायचे आहेत. कौतुक करेल भोर तालुक्यातील बसोर एक्सप्रेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावली विकास रांजणे आणि आल्या आल्या मोठी विकेट म्हणून देत आहे. चांगला झेल देखील आपण पाहतोय त्या ठिकाणी टिपला मयूरनं, त्याचे मनापासून कौतुक असेल. हो यावेळेस वा भन्नाट वेगाचा बॉल, अंगभेदक मारा केला जातोय. पायावरती बॉल जाऊन लागला तिथं आपण पाहतोय पंच लेग बाईसच्या रूपानं सिंगल धाव कळवताना पाहायला मिळतात. ऑफिशियल टीमचंही कौतुक करेल. 3 पंच आपण पाहतोय, प्रत्येकजी साळुंके सर, अभय शिंदे सर असतील, अयोजी पांडे सर, या तिन्ही पंचांनी गेले आपण पाहतोय 3ही दिवस बिनचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून येत आहेत. आणि सर तुमच्याकडे येईल. चांगलं काम बॅक ऑफिस टीमचं आमच्या, ज्यामध्ये डिस्क जॉकी असतील, ज्यामध्ये TLC स्पोर्ट्सचे कॅमेरामॅन असतील, TLC स्पोर्ट्सचे आमचे अपडेटेड असतील, आमचे सर्व अंपायर्स असतील, डीजे मेकर म्हणजे अल्ट्रासोनिक प्रो ही साऊंड सिस्टीम आपण ऐकतोय. विकास रांजणे वेग भन्नाट आहे. रायझिंग बॉल, टप्पा पडल्यानंतर सपाट खेळपट्टीवर बॉल बाउन्स घेतोय आणि त्या बाउन्सचा अंदाज फलंदाजाला घेता येत नाहीये. मागच्या काही षटकांच्या तुलनेनं हे षटक चांगलं राहिलंय. राऊंड विकेटचा परफेक्ट अटॅक बॉलर विकास रांजणेचा पाहायला मिळतोय. नक्कीच, आणि विकास प्रत्येक बॉलवरती मिश्रण देखील दाखवतोय. पहिला बॉल थोडासा ब्लॉक होल टाकला, त्यानंतर जखडून खोलवर टप्प्याच्या बॉलला षटकारामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न तिथं फसला, झेलबाद झाले. त्यानंतर देखील आपण पाहतोय एक अंगभेदक मारा गुडलिंग तोरणं बॉल पायावरती लागला. तर याही बॉलला तुम्ही पाहताय सुंदर चेंडू पाहायला मिळतो, म्हणजे डॉट बॉल तुम्ही पाहतायत जो नक्कीच पाहायला मिळाला आहे. वाह काय वेग आहे मित्रांनो. भोर तालुक्यातील बसुर एक्सप्रेसचा वेग तुम्ही पाहतायत. भन्नाट वेगाचा बॉल, एक्सप्रेस नव्हे तर ही सुपर एक्सप्रेस आहे मी म्हणेल मनीष सर. अशाच गोलंदाजीची आवश्यकता होते आणि अशाच एका षटकाची आवश्यकता होती आणि ते षटक विकास रांजणे यांच्या वतीनं मिळते नरवीर योद्धा या संघाला. नक्कीच, आणि हे षटक सर मी म्हणेल पहिल्या किंवा तिसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात देखील चाललं असतं, कारण की असे गोलंदाज प्रमुख मानले जातात पॉवर प्ले स्पेशालिस्ट. परंतु इथं थोडंसं मी म्हणेल तिसऱ्या ओव्हरसाठी आणलं जात आहे. 30 चेंडू 32 धावांची गरज होती आणि मला असं वाटते या षटकातच त्यांचं येणं आवश्यक होतं, ज्यांनी आतापर्यंत 1 धाव खर्च केले. फुल लेन बॉल लेग स्टंपच्या बाहेरून आणि आता क्लॉल दिलेला आहे. धावेचा मिळतील एकंदरीत या 2 धावा. मागच्या 4 बॉलवर जे कमवलं होतं ते या एका वाईट बॉलवर गमवलेलं आहे. 2 धावा मिळत आहेत टीम महाराज 11ला. यावेळेला नियंत्रण नव्हतं मी म्हणेल. तिथं तुम्ही बराच बाहेरनं बॉल गेला, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा त्याला पाहायला मिळतोय.
गुणवत्ता प्रत्येक खेळाडूकडे असते, मग गोलंदाज असो बॅटर असो प्रत्येकाकडे वेगवेगळं कौशल्य असतं, ती दाखवायचा मंच म्हणजेच विक्रमदादा खुटवड युवा मंच आयोजित भोर तालुका क्रिकेट लीग अर्थात स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आज तुम्हाला हिरो बनावं लागणार आहे. चमकायचं असेल तर तुमची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. TLC.in आणि आमची सर्व आयोजक कमिटी तुम्हाला प्रसिद्ध केल्याशिवाय राहणार नाहीये. स्कूप करण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता पण तो नाही यशस्वी झाला. विकास रांजणेचं षटक आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे. आतापर्यंत 25 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलं, एक्स्ट्रा कव्हर नाहीये, त्या संधीचा फायदा उचलला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव मिळते एकाच अक्षरमध्ये. नॉन स्ट्रायकर सेंडला थ्रो होतोय, मिळते ती फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे 26. 3 फलंदाज बाद, 26 लॉस ऑफ फ्री. टाळ्या झाल्या पाहिजेत खरं तर मी म्हणेल विकास रांजणेसाठी. 3 धाव्यांची ओव्हर, अप्रतिम गोलंदाजी तुम्ही त्याची या मैदानावरती पाहतायत. म्हणजे बा बॅटिंग टीम सोपं नाहीये. तुम्हाला या 54 धावा देखील मी नक्की म्हणेल. कालच्या मॅचेस जर तुम्ही पाहिले असतील, यादी मनीष सरने देखील सांगितलं, कधी कधी मागच्या दिवसाची देखील आठवण होते. का तर असे इतिहास यादी घडलेले आहेत, अशा धावा रोखलेल्या गेलेल्या आहेत, डिफेंड केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं बॅटिंग टीम महाराज 11ला अजूनही मी म्हणेल जोर लावावाच लागेल. नरवीर योद्धा लवेरी टीमनं देखील जोर लावलाय. दुसऱ्या बाजूला समीकरण गुणोत्तर थोडंसं आता इथं बदलताना आपल्याला जे पाहायला मिळते. शेवटचे बॉल 24 शिल्लक आहेत आणि 28 धाव्यांची गरज. काल याच मैदानावरती मला वाटते 24 बॉल 25 देखील झालेले नाही आहेत, 18 बॉल 18 देखील झालेले नाही आहेत आणि 1 बॉल 1 मला वाटते 2 वेळा डिफेंड झाल्यात आणि काल 1 बॉल 1 बनवली देखील गेली आहे. असे बरेच इतिहास घडलेले हे मैदान आहे आणि ही खेळपट्टी दोन्ही बाजूला ॲडव्हान्टेज आहे. असं नाही की बॅटिंग टीमलाच ॲडव्हान्टेज आहे, बॉलरला देखील खेळपट्टी ॲडव्हान्टेज देते. इतकं सुंदर विकेट, माती विकेट तुम्हाला आपल्या स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकमध्ये पाहायला मिळत आहे. 26 धावा धावपलकावरती असताना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अक्षय पांगरीला आणलं जाते, जो भोर तालुक्यातील वेळूगावचा सितारा आहे. चांगला वेग याही गोलंदाजाकडे. फास्टरचा जो अटॅक आहे ना मनीष सर, हा नरवीर योद्धा टीमकडे मी म्हणेल जबरदस्त आहे. जबात गोलंदाज अक्षय तयार. यावेळेला पॉइंटला खेळले, डीप पॉइंटला गॅप मोठा, क्षेत्ररक्षक दूरवरती. समालोचन कक्षाला यावेळेस दिली मानवंदना. खणखणीत दणदणीत चौकार. अवघड गोष्टी आम्हाला जड जात नाही असंच फलंदाज सांगतोय आणि हा लेग कटर होता, तो योग्य त्या वेळी ओळखला, थोडे थांबले आणि त्यानंतर वेट अँड वॉच पॉलिसी युटिलाइज करत असताना शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. कट करताना बॉलला पाडलं बॅकवर्ड पॉइंटला चौकार मिळालेला आहे आणि हा महत्त्वपूर्ण चौकार होता महाराज 11 या संघासाठी. कारण आता प्रतिस्पर्धी संघ अर्थात नरवीर योद्धा हा डोकं वर काढत होता आणि त्यांना थांबवण्यासाठी आता हा चौकार महत्त्वपूर्ण ठरेल. धावसंख्या 30. आणखीन एक स्ट्रोक खेळलेला आहे ऑन दी टोज. स्लाइस करताना पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये डीप पॉइंटला मिळते ती एकच धाव. यावेळेस कुठलीच घाई गडबड केली नाहीये फलंदाजांनी धाव घेण्यासाठी. एकदा वरती धावसंख्या 31. ओमकार चिकनेला तुम्ही पाहताय माइंडच्या फटक्यांसाठीच ओळखला जातो हा खेळाडू आणि तुम्ही पाहताय आल्या आल्या त्यानं देखील एक पॉइंटला चांगला स्ट्रोक दाखवलाय, चौकार दाखवलाय. 31 धावा धावपालिकेवरती लागल्यात. करंट रन रेट जर चर्चा केली तर 9.30 आहे आणि आपण पाहतोय रिक्वायर रन रेट जर पाहिला तर 7च्या सरासरीनं अजूनही तुम्हाला धावा बनवायच्यात. 22 बॉल 23 धाव्यांची गरज. यावेळेला आडवा बाट्ट खेळण्याचा प्रयत्न केलाय. हो, तिथं क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत बॉलकडे. अजय कदम असं वाटलं तर बॉलकडे जाईल चित्त्याच्या चपळाईनं. एक धाव वाचवायची. एका धावेचं महत्व आता पुढे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला फार मोठं असणार आहे. एक चौकार जरी आला तरी सुद्धा तुम्हाला डॉट बॉल शोधायचा आहे. एक गोलंदाज चांगली कामगिरी करतोय तर मग तुम्हाला सुद्धा चांगली कामगिरी करायची. क्रिकेटचा खेळ हा इंडिव्हिज्युअल नाही आहे, तो टीम परफॉर्मन्स देणारा खेळ आहे. त्याचमुळे अक्षय पांगर यांना ते लक्षात घ्यावं लागेल. मागचं षटक जे विकास रांजणेचं होतं, जे इकॉनॉमिकल राहिलं होतं, त्या षटकाप्रमाणे प्रयत्न द्यावे लागतील. पण या षटकात प्रयत्न तितकेसे यशस्वी होत नाही अक्षय पांगारेचे. एक धाव मिळते व्हाईट बॉलची. व्हाईट बॉल तुम्ही पाहताय पंचांचा इशारा आला आणि व्हाईट नंतर देखील धावसंख्या ॲड झालेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूची आपण खरं तर यादी चर्चा करत होतो, गुणवत्तेची चर्चा जर झाली, परंतु तुमच्यामध्ये कौशल्य ज्या वेळेला तुमचं स्वतः समोर तुम्ही ज्या वेळेला मैदानावरती दाखवताना त्यानंतर तुमच्याही नावाची चर्चा होत असते. इथं देखील बॉल अडू शकले नाहीयेत. ह्या चुका वारंवार होत आहेत. एक धाव वाचवायची ही चर्चा यादी मनीष सरने देखील सांगितलं होतं की बॅटर तुम्हाला धाव शोधायची आहे तर एका बाजूला फिल्डर्स तुम्हाला ही धाव वाचवायची आहेत. सोपं नाहीये क्रिकेट खेळलं. जिथं 11 जणांचा साधला जातो ना मेळ, त्या खेळाचं नाव आहे क्रिकेटचा खेळ. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास तुम्हाला महत्त्वाचा ठरतो जिंकण्यासाठी. तुमच्याकडे काय आहे तुम्हाला माहितीच आहे, पण प्रतिस्पर्धी संघाकडे काय आहे
त्यांच्या उणीवा काय आहेत त्या सुद्धा तुम्हाला शोधाव्या लागतील आणि तेच कदाचित करायचं आहे आता नरवीर योद्धा संघाला, पण तसं या षटकात नाही घडत. फुल इन बॉल आणि त्या बॉलला उडवलंय ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. कॅच ड्रॉप. आता मला असं वाटतंय की जिंकण्याची इच्छा दिसत नाहीये नरवीर योद्धाची, कारण हा अगदी सोपा झेल होता जो ड्रॉप झाला. आणि काल अशाच मुवमेंटला ज्या वेळेला शेवटच्या डेथ ओव्हर्समध्ये झेल झाले त्यानंतरच काही संघांनी पलटवार केलेत, परंतु इथे चान्स आला होता झेलसाठी, तो झेल होऊ शकला नाही. आणि अशा मुवमेंटला जर तुम्ही जीवदान देत असाल तर हे तुम्ही पराभवाला आमंत्रण देत आहेत असं देखील म्हणावं लागेल. 19 बॉल मॅच आली आहे 17 वरती. सामना आता बॅटिंग टीमकडे पुन्हा एकदा झुकतोय. हा शेवटचा बॉल असेल. चौथ्या ओव्हरचा आपण पाहतोय. यानंतर ड्रिंक्स ब्रेक असणार आहे. 12 खेळाडू तयार राहतील. हा चेंडू देखील आपण पाहतोय. हो तिथे गडबड तू मैं आणि रनआउटचा चान्स तिथं देखील गमावला. एखाद्या खेळाडूचं नशीब किती सुंदर असावं ना. दोन्ही खेळाडूंचं नशीब चांगले, गणेशचे चांगले आणि ओमकार चिकणेचे चांगले. दोघांनाही एकदा जीवदान मिळालेलं आहे. षटक संपलं जाईल. षटक समाप्तीचा इशारा होतोय. 4 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती आपण पाहतोय धावा लागल्यात त्या 37 धावा धावफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय संपला जातोय. अजूनही शेवटचे 18 बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि 17 धाव्यांची गरज. 18 चेंडू 17 धाव्यांची आवश्यकता. 1 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आपण पाहतोय स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकाचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. टायमर चालू आहे. 35 मिनिटात तुम्हाला इनिंग कम्प्लीटच करायचे. जर 30व्या मिनिटाच्या आत जर तुमचं 6वं षटक संपलं नाही, 7वी ओव्हर चालू झाली नाही तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक हा 30 यार्डमध्ये घ्यावाच लागणार आहे. कालही एका संघाला ही पेनल्टी बसलेली आहे. त्यामुळं जो तुमचा टेक्निकल टाइम आउट आहे तो न धरता जे 35 मिनिटात तुम्हाला 7 ओव्हर टाकायचे आहेत याची नोंद घ्या. खरं तर आपण पाहतोय आज ब गटातील दुसरी मॅच यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सरपंच 11 कॅप्टन रोहन बालगरेनं टॉस जिंकलेला आहे. यानंतरच्या मॅचचा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला तर दुसऱ्या बाजूला साई 11 विशालजी बडे इन ॲक्शन तुम्हाला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. दोन्ही टीम्स तुम्ही देखील यानंतर रेडी राहायचंय. फक्त आता उर्वरित 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलेला आहे. पाच 4 3 2 1 ड्रिंक्स ब्रेक समाप्त. टायमर स्टार्ट. लेट्स प्ले. स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक. पुन्हा एकदा शेवटच्या 18 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 17 धावेंची गरज. टायमर चालू झालाय. गोलंदाज तुम्हाला इन ॲक्शन गोलंदाजी चालू करावी लागेल. मॅचकडे आपण जातोय. 5व्या ओव्हरला सुरुवात होतीये. अक्षय पांगारे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. सॉरी विकास या आपण पाहतोय अक्षयची यादीची ओव्हर आपण पाहिली होती. विकास रांजणे आलेत आता गोलंदाजीसाठी. बसुरे गावचे खेळाडू आहेत. यादी भन्नाट वेगानं गोलंदाजी केली. सुपर एक्सप्रेस गोलंदाज आहेत. वा इथं देखील वेगाचा वापर करणारा बॉल कट करायचा होता तिथे गणेशला, परंतु हलक्या हाताने बॉटमला बॉल लागला. मनीष सर एक सिंगल आली आहे. अलंकारजी सोपं काहीच नसतं. कुठलंही क्षेत्र सोपं नाहीये. मग ते समालोचन असेल, ती अंपायरिंग असेल, ती टेलिकास्टिंग असेल, ती क्रिकेट असेल, ती बॉलिंग असेल, ती बॅटिंग असेल, काहीच सोपं नाहीये. पण सोपं करण्यासाठी झटावं लागतं हे तर सत्य आहेत. आणि आत्ता कुठेतरी सत्य करावं लागेल. विकास रांजणेने जे मागचं षटक हाताळलं होतं अगदी तसंच बघा. मागच्या षटकात त्यांनी फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि आता सुद्धा तशाच षटकाची आवश्यकता आहे आपल्या संघासाठी. मागच्या षटकात जसा खेळ विकासने दिला होता तसाच खेळ या षटकात पाहायला मिळेल का? फुल इन बॉल ड्राईव्ह केलंय. हलकंसं बदल आली त्या बॉलला खेळले. काऊ कॉर्नरला सिंगल होते. कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जातोय. थ्रो होतोय लांब वरच्या एंडला आणि त्याच वेळ मिळतात या 2 धावा. 2ची वाढ धावसंख्या 40. नक्कीच. आणि आपण पाहतोय चर्चा करत होतो या सोपं काहीच नाही. समालोचन असो त्यानंतर लाईव्ह टेलिकास्टिंग असो पंच म्हणून उभं राहणं उन्हामध्ये सोपं नाही. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्पर्धेचा प्लॅटफॉर्म उभं करणं म्हणजे ते सर्वाधिक अवघड आहे. किती मेहनत असते आपण पाहिले. विकेटची मशागत असेल, त्यानंतर सर्व खेळाडूंचा फॉलोअप, त्यानंतर टीमची बांधणी, त्यानंतर शेड्यूल, त्यानंतर तुम्ही बघतायत जे संकल्पना असतात ना नवनवीन ते घेऊन येणं आणि त्या उभ्या करणं म्हणजे हे आयोजन करणं इतकं सोपं नाही आहे. सर्व आयोजक कमिटीच्या मी म्हणेल खरं तर या सुंदर आयोजनासाठी त्यांना सलाम करेल. इतकं सुंदर आयोजन भोर तालुक्यातल्या खेळाडूंसाठी आज उभं राहत आहे. विक्रमदादा खुटवडी युवा मंच आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकाचा दैदिप्यमान सोहळा भोर तालुका क्रिकेट लीग 2026. खूप महत्त्वाचं असं आयोजन करणं आणि आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या खेळाला चालना देणं
आणि चालला भोर तालुका क्रिकेट लीगला या स्पर्धेच्या माध्यमातून 100% मिळेल. धावसंख्या 41 झाले जिंकण्यासाठी. 15 चेंडू 13ची गरज आहे. विकासचा पुढचा बॉल राऊंड विकेटनं. वेग चांगला आहे पण मिड ऑफ नाहीये, एक्स्ट्रा कव्हर नाहीये. त्या संधीचा फायदा फलंदाजाला होतोय. एक तर मिळते आणि दुसरीसाठी दोघांनी एकमेकांना कॉल दिला आणि या 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्या. आता धावसंख्येचा वेग या षटकात वाढलेला आहे. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 43. नक्कीच. आणि 43 धावा धावपल्यावरती लागल्या असताना 3 गडी बाद आहेत. आणि रिक्वायर रन रेट जर पाहिला जरी 4.71 म्हणजे 5च्या सरासरीने चालायचं आहे, परंतु करंट रन रेट देखील चांगला असताना एका बाजूला गोलंदाजांना आता जोर लावावा लागेल. बॉल डॉट बॉलचे महत्व वाढले. ही बॉल महत्वाचे राहतील. यॉर्कर लेंथवरचं जे अस्त्र आहे ते तुम्हाला फलंदाजांपासून मोठ्या फटक्यांपासून रोखू शकतो किंवा सिंगल डबल पासून मनीष सर नक्की रोखू शकतं. पिचिंग झोन खूप चांगला आहे. मला खरंच विकासचा पिचिंग झोन आवडलेला आहे. म्हणजे तो गुड लेनला चांगला खेळवतो, ब्लॉक होल चांगले ठेवतो, फुल लेन चांगले ठेवतो, शॉर्ट ऑफ लेनवर गोलंदाजा चकवतो. म्हणजे पेस कंट्रोल आणि बाउन्स कंट्रोल बऱ्यापैकी आहे विकास रांजणेकडे. आणि त्याचमुळे अजूनही एकही मोठा स्ट्रोक त्यांच्या दोन्ही षटकांमध्ये फलंदाजांना खेचता नाही आला. ही त्यांची गुणवत्ता आहे. धावसंख्या 43. पुढचा बॉल विकास. फुल लेन बॉल होता बघा पुन्हा एकदा. फक्त ड्राईव्ह केलेले आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे मिड ऑन किंवा मिड विकेटला. लॉंग ऑनचा येईल तोपर्यंत मिळते 1 धाव. 1 चिवाड. धावसंख्या 44. षटकं संपतायत एकंदरीत 5. 12 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 10 धावांची. नक्कीच. अगदी फक्त 9 धावा दिल्या स्पेलमध्ये 2 ओव्हरच्या त्यांच्या वैयक्तिक आपण पाहतोय. आणि 1 विकेट तुम्ही पाहताय विकास रांजणे घेताना पाहायला मिळाले. जबरदस्त गोलंदाज राहिली विकास यांची. विकासात्मक गोलंदाजी गेली. 44 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 12 बॉल 10 धावेंची गरज आहे. मॅच 12 चेंडू धावावरती. आता ह्या ओव्हरवरती सगळ्यात मोठी मदार काय माहिती, ह्या ओव्हरमध्ये जर 3-4 धाव्यांची ओव्हर आली तर शेवटच्या ओव्हरमध्ये 6-7 धावा राहू शकतात. आणि इथं जर बॅटर ओमकार आणि गणेश सिंगल डबलने जरी 6 बॉलवरती जरी धावा करत असतील तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच त्यांच्यासाठी सोपी राहील. आणि कॅप्टनच्या मनात येऊनही विकास रांजणेला अजून एक षटक काय मिळणार नाहीये. कारण विकासची 2 षटकं संपलेली आहेत. जो कोटा त्यांचा आहे तो संपलेला आहे. पण त्यांच्यासारखी गुणवत्ता असणारा गोलंदाज आता कॅप्टन अजय कदमला शोधावा लागेल किंवा स्वतः अजय कदम यांना यावं लागेल. आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतात आता 7व्या षटकासाठी अजय कदम. पाहूया कॅप्टनची आता कॅप्टन्सी, कॅप्टनची गुणवत्ता, कॅप्टनचा अनुभव या षटकामध्ये कसा कामी येतोय. कारण या षटकाला म्हणतात पेनल्टीमेट ओव्हर. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. नक्कीच. अजय तयार. हो, इथं लॉलीपॉप चेंडू दिलाय मी म्हणेल. या चेंडूवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून बसले. ही चूक गणेशची आहे. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये पाहायला मिळालं. स्क्वेअर लेगला मिळते फक्त या ज्युसी फुल टॉसवर 1च धाव. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजयचा पहिला बॉल फसला होता. बॉलची ग्रिपिंग चुकली होती पण तितका जास्त नुकसान नाही झालं. सुदैवानं भुर्दंड नाही बसला. पुढचा बॉल अजयचा ओव्हर द विकेट. दॅट वॉज बेटर. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक काय सर्कलच्या आतमध्ये पलीकडे सरकतात. झेल टिपण्याचा प्रयत्न होता. प्रोटेक्शन आहे. डीप मध्ये मिळते फक्त 1च धाव. 1 धाव मिळते. आता 10 चेंडू 8ची गरज. तिसरा पंचांकडे आपण पाहतोय काहीशी विचारणा आहे. ओके पंच आपण पाहतो विचारतायत. अंपायर सर हो आपण पाहतोय नो बॉल. इट्स अ नो बॉल. गोलंदाजांनी चेंडू थ्रो केलेला आहे आणि आपण पाहतो इथं गोलंदाजी अजय यांना बंद करावी लागणार आहे. पुन्हा अजय तुम्ही गोलंदाजी करू शकणार नाही पूर्ण स्पर्धेमध्ये. आणि तुम्ही पाहतायत आता नवीन गोलंदाजाला षटक टाकावं लागणार आहे. कोणता गोलंदाज येईल हे आता आपल्याला पाहावं लागेल. अशा मोमेंटला हा फेकलेला बॉल मी म्हणेल प्रतिस्पर्धी संघ म्हणजे महाराज 11 साठी बोनस देऊन जाणार आहे. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पाहू शकता तुम्ही. गोलंदाजाला डायरेक्ट बंदी ही सगळ्यात मोठी पेनल्टी आहे. म्हणजे तो पुढच्या मॅचेससाठी गोलंदाजी करू शकणार नाही. हाच आपल्याकडे सर्वाधिक मोठा नियम आहे. त्यामुळं आता नवीन गोलंदाज पाहिजे. षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी कंप्लीट करण्यासाठी पुढच्या चेंडूंसाठी कोणाला आणलं जात आहे. लखन आलेत. राईट आर्म स्पेसर आपण पाहतोय. लखन सनस यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय. लखनचा चांगला बॉल तुम्ही पाहताय. खरं तर सुंदर गोलंदाजी करतोय लखन. आणि इथं आपण पाहतोय 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. मॅच थोडीशी हलकी झाली का म्हणावं लागेल मनीष सर. 100% हलकी झाले. तो नो बॉल त्यावर सिंगल. पण गोलंदाज जो बदललेला आहे तो चांगलीच गोलंदाजी करतोय असं त्यांच्या शैलीवर पाहायला मिळते. धावसंख्या 49 झाले. जिंकण्यासाठी 5ची गरज. लखनचा पुढचा बॉल
बघा इतक्या भन्नाट वेगानं आणि इतक्या चांगल्या रिदमनं जर तो गोलंदाजी करतोय तर जर 5 ते 10 धावा जास्तीच्या असत्या तर मजा असती या सामन्यामध्ये. किंवा ह्या राहिलेल्या बॉलवरती जरी सुरुवातीपासून लखननी गोलंदाजी केली असती तरी मी म्हणेल त्यानं मॅच पकडून ठेवली असती, म्हणजे मॅचला सोडले नसते लवकर. परंतु काही नो बॉल असा आला अजयचा, तिथं संघासाठी 2 धाव्यांचा प्रतिस्पर्धी संघाला बोनस देऊन गेला. यावेळेस समोरच्या बाजूला बिग हिट, क्षेत्ररक्षक दूरवरती राहतोय, चेंडू होतोय फरार, एक टप्पा खात सीमा पार, चौकार. जबरदस्त स्ट्रोक तुम्ही पाहतायत. बॅटर गणेश पवारची पॉवर पाहायला मिळतीये. सुंदर स्ट्रोक, गॅप शोधला तिथे, स्ट्रेट टू द ग्राउंड बॉल होता आपण पाहतोय आणि चौकार येतोय, फन बाउन्स. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, डीप मिड विकेट रिझनकडे खेळलेत आणि याही वेळेला बॉल चाललाय लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा धमाका येतोय. विजय चौकार, अभिनंदन. महाराज 11 संघ आपण पाहतोय, सनी धुमाळ कॅप्टन, टीम विजय मिळवत आहेत. संघाचे ओनर यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेल. महाराष्ट्र पोलीस महेशजी बोडके सर यांचे खूप खूप अभिनंदन. तर दुसऱ्या बाजूला हार्डलक टीम, नरवीर योद्धा, लवेरी संघ, विकासजी ओंबळे आणि गौरवजी मालुसर यांच्या टीमला पुढच्या डू ऑर डायच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील. ऐकणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या मानवध्वजाचा पुरस्कार साठी आपण वितरण करण्यासाठी जातोय मनीषजी पाटील सरांकडे. थँक्यू. धन्यवाद कमिटी बॉक्स. आणि आपण पाहुण्यांना करूया आमंत्रित. आदरणीय लवाजी मालुसरे आपण यायचे स्वागत कक्षामध्ये, आणि दादा जाधव. चला लवाजी मालुसरे आणि दादा जाधव या दोन्ही मान्यवरांनी स्वागत कक्षामध्ये यायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीरचा पुरस्कार देणार आहोत. सर्व क्रिकेट रसिकांचं आपण करूया स्वागत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आजचा पहिला सामना संपलेला आहे आणि पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त खेळ तर दोन्ही घटकांचा पाहायला मिळाला, पण आता महाराज 11 या संघाने बाजी मारलेली. तर सामनावीरचा पुरस्कार जातोय. आपण माहिती घेऊया समालोचक कक्षामधून की सामनावीर नेमका कोण. गणेश पवार ठरतात या मॅचचे हिरो, मॅन ऑफ द मॅच. 17 चेंडूंचा सामना गेला, 25 धाव्यांची सुंदर खेळी, 147च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग केली आणि 3 चौकार त्यांच्या बॅटमधनं मनीष सर आपण पाहिलेले आहेत. धन्यवाद अलंकारजी. चला गणेश पवार या सामनावीरचा पुरस्कार आपण जिंकलेला आहात. खरं तर 3 कॅचेस त्यांनी टिपलेले आहेत. हा ते केले QSP राहिला आहे गणेशसाठी. तर आपण देऊया पुरस्कार गणेशला. मेडल स्पॉन्सर अद्विका उद्योग समूह धनेश भाऊ डिंबळे, कॅप सौजन्य उदय शिंदे फाउंडेशन भोर आणि फ्रूट बास्केट सौजन्य युवा उद्योजक समराम दादा निगडे. या सर्व मान्यवरांच्या वतीने आम्हाला हे सर्व स्पॉन्सर झालेले आहेत. कॅप, मेडल आणि फ्रूट बास्केट आपण देतोय गणेश पवारला. अभिनंदन गणेश, खूप चांगला खेळ आपण खेळलेला आहात. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे आहेत आणि आपण गणेशला थोडक्यात विचारूया की नेमका अनुभव कसा होता मागच्या सामन्याचा. गणेश. हॅलो. ॲक्च्युली सुरुवातीला डॉट बॉल झाले, प्रेशर खूप होतं, पण माझ्यावर स्वतःवर विश्वास होता. मी 100% मॅच राहणार, घेऊन जाणार, विजय करून देणारच. तो आधीच ठरवलं होतं, त्या हेतूने बॅटिंग करत होतो. अप्रतिम नियोजन पण आहे, आयोजन देखील खूप छान आहे, मजा आली. एक विचारलं तर मग काय आवडेल, बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग? मी फक्त बॅटिंगच करतो, मी फक्त बॅटिंगच म्हणणार आहे. चला अभिनंदन. तर पुढच्या डावाच्या बॅटिंगसाठी तुम्हाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. होते गणेश ज्यांना सामनावीरचा पुरस्कार आपण देताना पाहिलं. आपण आहोत TLC स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर, पाहतोय भोर तालुका क्रिकेट लीग. होतोय पुढचा सामना सुरू आणि पहिल्या डावामध्ये आपण आवाज ऐकूया अलंकारजी वानखेले, तसेच सोबत असतील सूरजजी धायगुडे. थँक्यू. थँक्यू मनीष सर. मित्रांनो, आजच्या दिवसातील मॅच नंबर 2 ला आपण सुरुवात करतोय. सरपंच 11 टीमची कॅप्टन 1 मिनिट संपर्क करा ताबडतोब. सरपंच 11 संपर्क करा कॅप्टन ताबडतोब. तुम्ही 11 खेळाडूंची लिस्ट दिलेली आहेत, प्लेइंग 11 आणि जे तुमचे 12, 13 आणि त्यानंतर 14, 15 4 खेळाडूंची नावं लिस्टमध्ये नाही आहेत. त्यामुळे पळत या लगेच असं स्क्वॉड पूर्ण होणार नाही, कारण की ते 2-2 खेळाडू आपल्याला पुढच्या मॅचमध्ये कंपल्सरी खेळवायचे आहेत. त्यामुळे त्यांचे स्क्वॉड नाव लिस्टला ॲड असणं गरजेचं राहील. थँक्यू.
मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीगचा दैदिप्यमान सोहळा मॅच नंबर 2 ला होतीये सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. खरं तर मॅच जबरदस्त पाहायला मिळणार आहे. सरपंच 11 रोहनदादा बालगणे आपण पाहतोय संघनायकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर साई 11 विशालजी बडे अँड टीम तुम्हाला इन ॲक्शन बॅटिंग करताना सूरजजी नक्कीच पाहायला मिळणार आहेत. ह्या 2 ताकदवर नवीन संघांमध्ये आज आपल्याला मॅच नंबर 2 आपल्या स्मृती चषकच्या डे नंबर 2 मध्ये जी नक्कीच पाहायला मिळते. पहिल्या मॅचचे हिरो राहिले गणेश पवार. नरवीर योद्धा टीम हाडलं, काही हरकत नाही, तुम्ही चांगला खेळात. एक संधी तुम्हालाही पुढच्या मॅचमध्ये असेल. तर ह्या मॅचमध्ये आपल्याला पाहायचंय दुसरा सामना कोण जिंकणार. आजच्या दिवसातील विजयानं आपण पाहतो हे दोन्ही टीम्स दोघांपैकी विजयानं गोड सुरुवात कोण करणार आपल्या स्मृती चषकच्या या दुसऱ्या मॅचची हेही पाहूयात. सूरज पहिल्या मॅचमध्ये देखील वाटलं होतं 54 धावा आहे, लो स्कोरिंग मॅच आहे, ती लवकर संपेल, परंतु असं काही नाही की प्रत्येक दिवसात मॅच सुपर हिटच राहिल्यात हे आपण पाहतोय. यस नक्कीच प्रत्येक मॅच करता अलंकार सर आज मात्र महत्त्वाचे राहिले आणि प्रत्येक खेळाडू मात्र 100% देऊन आज मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. कारण की एक मानाचे कर्णधार तुम्ही भोर तालुका क्रिकेट लीग खेळताय. विक्रमदादा कुटवाड युवा मंच आयोजित स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक भोर तालुका क्रिकेट लीग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तमाम प्रेक्षक रसिक आजही करता मैदानावरती पाहायला मिळतील, त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करूयात. आणि हे मॅच करतं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे सरपंच 11 रोहन बालगरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम आणि त्यांच्या विरोधात साई 11 टीम विशाल बडे यांच्या नेतृत्वाखाली खेळत असणारी टीम खरं तर हे आपल्याला पाहायला मिळतात. विक्रमदादा कुटवाड युवा मंच आयोजित करते टुर्नामेंट अगदी जबरदस्त पाहायला मिळते. पहिली मॅच देखील जबरदस्त राहिली आहे. महाराज 11 टीम आणि त्यांच्या विरोधात नरवीर योद्धा ही मॅच खरं तर पहिली देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. या स्पर्धेच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये आपण पाहतोय ज्यांचं विशेष सहकार्य आहे उदयदादा शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष स्वतः उदयदादा शिंदे साहेबांचं मंचावरती आगमन होत आहे. दादांचं विशेष योगदान आपल्या या स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकासाठी लाभलेलं आहे. उदयदादा शिंदे साहेबांचं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करतो. मॅचकडे आपण जातोय. दोनही टीम्स आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहत खरं तर रोहन बालगरे सरपंच 11 एका बाजूला टीम आपण पाहतोय कॅप्टन रोहन बालगरे आणि टीम फिल्डिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. तर साई 11 विशालजी बडे आज सलामीवीर पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला मॅच सुरू करतोय आपण. जो काय डाऊट आहे कॅप्टन आहेत तिथे मला वाटतं विशालच कॅप्टन आहे त्या टीमचे. लगेच तो डाऊट क्लिअर होईल आणि आपण मॅचकडे जातोय. आणि जे काय आपण सर्व किट तुमच्यासाठी दिलेले आहेत ते किटच घालून परिधान करून तुम्हाला आपली स्पर्धा पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत जाणाऱ्या संघांना विनंती आहे की आपण ते किटवरतीच ही संपूर्ण स्पर्धा खेळवणार आहोत. जे कॅप आहेत त्यानंतर तुम्हाला जे आपण ट्रॅक पॅन्ट आकर्षक टी शर्ट याचा आपल्या स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषकच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर आंतरराष्ट्रीय दर्जासारखे किट नक्कीच पाहायला मिळाले, त्याबद्दलही मनापासून मी आयोजक कमिटीचं कौतुक करेल. मॅचला सुरुवात करायची आहे. 2 संघ तयार झालेत. एका बाजूला सरपंच 11 आणि दुसऱ्या बाजूला साई 11. टॉस जिंकले सरपंच 11 प्रथमतः करतील क्षेत्ररक्षण. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साई 11 टीम देखील आता एका बाजूला बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेली आहे.